ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे। आज आपण इथे एकत्रित आलो आहोत आणि अनंत चतुर्दशी निमित्त आपण श्रील हरिदास ठाकूर यांबद्दल काही चर्चा करूया। बरेच वेळा भक्तांना परमेश्वरावर खूप विश्वास असतो आणि भक्तांना परमेश्वर हे प्रिय असतात, पण अशा अनंत कोटी वैष्णव वृंद यामधून कदाचितच असे काही भक्त असतात ज्यांच्यावर परमेश्वराला विश्वास असतो। आपण नेहमी भगवंतांना प्रार्थना करतो, कधी त्या प्रार्थना पूर्ण होतात, कधी त्या प्रार्थना पूर्ण होत नाहीत, कधी त्या प्रार्थना परमेश्वर पुढे भविष्यासाठी टाळतात। पण काही असे भक्त असतात ज्यांच्या प्रार्थना परमेश्वर टाळू शकत नाही। परमेश्वर म्हणतात की मी तुमच्या प्रार्थना टाळू नाही शकत, माझ्यामध्ये ती शक्ती नाहीये। अशातले एक भक्त आहेत श्रील हरिदास ठाकूर। हरिदास ठाकूरांचा जन्म, हरिदास ठाकूरांचं जीवन याबद्दल अधिकृत माहिती फारशी लिखित स्वरूपात नाहीये, कारण हरिदास ठाकूर हे स्वतःबद्दल कधी कोणाला बोलायचेच नाही। रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांच्याबद्दल आपल्याकडे कशी माहिती आहे? कारण नवाब हुसेन शाह यांच्या राज्यामध्ये मंत्री म्हणून होते आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांची सेवा ही सर्वांच्या समोर होती। पण हरिदास ठाकूर म्हणजे कसे? एक मागे असणारे, कधी समोर न येणारे आणि कुठे राहतायत, कुठे काय करतायत कोणालाच नाही माहिती। अगदी कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत, त्यांना जेव्हा श्री नित्यानंद प्रभू यांनी एका सूक्ष्म रूपात येऊन आज्ञा दिली की तुम्ही श्री चैतन्य चरितामृत लिहा, कृष्णदास कविराज गोस्वामी बंगालमध्ये राहायचे, तिथून वृंदावनला निघून गेले आणि वृंदावनला निघून तिथे रघुनाथ दास गोस्वामी यांच्याकडून रोज श्रवण करायचे आणि त्यांच्याकडून 3-3, 4-4 तास रोज त्यांनी श्रवण केलंय। आणि रघुनाथ दास गोस्वामींकडून त्यांनी जे काही ऐकलं त्याच्या आधारावर मग त्यांनी चैतन्य चरितामृत लिहिलं। तर तेव्हा काही भक्तांना जाऊन त्यांनी विनंती केली, गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी यांना विनंती केली की कृपया मला पण तुम्ही तुमचे अनुभव सांगणार का श्री चैतन्य महाप्रभूंचे? आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंची जीवनी लिहायची, त्यांचं जीवनचरित्र लिहायचंय। तर तेव्हा गोपाल भट्ट गोस्वामी आणि रघुनाथ भट्ट गोस्वामी यांनी त्यांना सांगितलं, आम्ही तुम्हाला श्री चैतन्य महाप्रभूंची माहिती सांगू, पण एका अटीवर, की आमचं नाव आणि आमच्याबद्दल तुम्ही चैतन्य चरितामृतामध्ये काहीच नाही लिहायचं। या अटीवर कृष्णदास कविराज गोस्वामींना त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल माहिती सांगितलं। तर कृष्णदास कविराज गोस्वामींच्या समोर काय प्रश्न आहे विचार करा। श्री चैतन्य चरितामृत लिहायचंय, त्यांची गुरु आज्ञा आहे, नित्यानंद प्रभूंनी त्यांना आज्ञा दिली आहे। आता ते लिहिताना श्री चैतन्य महाप्रभूंच्या जवळचे भक्त आहेत, त्यांची माहिती लिहायची की नाही लिहायची? लिहायला लागेल। पण ते म्हणतायत की जर तुम्हाला ती माहिती पाहिजे असेल तर आमचं नाव नाही लिहायचं। म्हणून संपूर्ण चैतन्य चरितामृतामध्ये रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामी यांच्याबद्दल फक्त नाम मात्र माहिती आहे, कारण त्यांनी ती अट दिली होती म्हणून। तर तसेच हरिदास ठाकूर आहेत, स्वतःबद्दल काही जास्ती बोललेच नाहीत ते। आणि त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं लहानपण काय आहे, त्यांचं बालपण काय आहे कोणालाच नाही माहिती। पण पूर्ण संपूर्ण त्यांच्या जीवनामध्ये थोडंफार इथून तिथून जे काय ऐकू आलं त्याच्या अंदाजावर आपण म्हणू शकतो की
बंगालमध्ये एक छोटंसं गाव आहे बुडाण म्हणून. आणि त्या बुडाण नावाच्या गावामध्ये हरिदास ठाकूर या जगामध्ये अवतीर्ण झाले. पण मागच्या जन्मी ब्रह्मदेव यांच्याकडून ज्या काही चुका झाल्या होत्या श्रीकृष्णांप्रती, त्यांना आवरणं ब्रह्मदेवांना खूप महत्वाचं वाटलं. आणि म्हणून यावेळेस जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आले, तेव्हा मागच्या वेळेसचा ब्रह्मदेवांचा जो जन्म होता आणि त्यामुळे असणारा गर्व, त्यामुळे असणारी एक स्वतःच्या बुद्धीवर किंवा स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास, हे सर्व त्यांनी त्यागलं. आणि यावेळेस जेव्हा या जगात आले, तेव्हा एका मुसलमान परिवारामध्ये जन्म घेतला. पण त्यांची ती जी जिद्द होती की मला आता श्रीकृष्णांची भक्ती करायची आहे, मला आता श्रीकृष्णांची परीक्षा नाही घ्यायची, श्रीकृष्ण जे म्हणतील ते करायचंय, आणि श्रीकृष्ण कसे परमेश्वर आहेत याचा प्रसार करायचा आहे, प्रचार करायचा आहे. म्हणून लहानपणापासूनच हरिदास हे सदैव हरिनाम घेत होते. तर कारण ते ज्या परिवारात जन्मलेत, त्या परिवारामध्ये हरिनामाला स्थान नाहीये. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांनी, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्यांना लहानपणीच त्यागलं. आणि जरी हरिनाम करतायत, पण त्यावेळेस जो काही समाज होता, आपण ज्याला हिंदू समाज म्हणतो, त्यांचं लक्ष भावनेवर नव्हतं. त्यांचं लक्ष हरिनामाच्या महतीवर नव्हतं. त्यांचं लक्ष होतं की कोण कुठल्या घरी जन्मलाय, त्याची जात काय. आणि कधी कधी आपल्याला ते दिसतं की दुर्दैवाने बाह्य गोष्टींवर जास्ती लक्ष असतं आणि भावनांवर, प्रामाणिकपणावर जास्ती लक्ष नसतं. श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभूंनी हे सर्व बदललं. श्री चैतन्य आणि श्री नित्यानंद प्रभू आपल्याला म्हणतायत की हृदयाला महत्व द्यायला पाहिजे, कोणाच्या प्रामाणिकपणाला महत्व द्यायला पाहिजे, बाह्य कृतीला महत्व नाही द्यायला पाहिजे. पण हे श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभूंच्या आधीची गोष्ट आहे. तर नियमांना जास्ती लक्ष देऊन, नियमांवर जास्ती महत्व देऊन, हिंदू समाजाने पण, कारण यांचा जन्म मुसलमान परिवारात झालाय, तर त्यांना कधी स्वीकारलं नाही. म्हणून जशा प्रकारे जड भरत होते भागवतामध्ये, एकटेच होते, त्यांना कधी कोणी जवळ नाही केलं. तसंच हरिदास हे लहानपणापासून एकटेच फिरतायत, त्यांना कधी कोणी जवळ नाही केलं, स्वतःच्या लोकांनी नाही केलं, परक्या लोकांनी नाही केलं. आणि म्हणून हरिदास हे लहानपणापासून परमेश्वरावर आश्रित जीवन जगतायत. तर ज्यांचं कोणी नाही, त्यांच्यासाठी एक पिता तर नक्कीच असतात, श्रीकृष्ण. म्हणून सदैव हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे नाम संकीर्तन हरिदास ठाकूर नेहमी करत असत. फिरता फिरता बांगलादेशमध्ये आजच्या बेनापोल नावाची एक जागा आहे, त्या बेनापोल या ठिकाणी आले. त्यावेळेस हरिदास ठाकूर तरुण वयात होते. आणि तिथे गंगेकाठी त्यांनी एक कुटीर बनवलं आणि त्या कुटीरात बसून दिवसभर हरिनाम घ्यायचे. त्यांचं ते यश आणि त्यांचं ते वैराग्य काही लोकांना सहन नाही झालं. आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी, त्यांची पतन करण्यासाठी, एका चुकीच्या चारित्र्य असणाऱ्या महिलेला त्यांनी तिकडे पाठवलं. पण हरिदास जरी तरुण वयात आहेत, पण परमेश्वरावर आश्रित आहेत. आणि म्हणून 3 रात्री ते महिला हरिदास ठाकूरांची परीक्षा घ्यायला आले. आणि हरिदास ठाकूर त्यांना म्हणाले, तुम्ही इथे बसा, माझा हरिनाम संपूर्ण नाही झालाय, माझं चॅन्टिंग पूर्ण नाही झालंय, माझा जो व्रत आहे तो पूर्ण नाही झालाय. म्हणून तुमच्या इच्छा मी पूर्ण करीन, पण इच्छा पूर्ण करण्यासाठी आधी माझं चॅन्टिंग तर पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही इथे बसा, आपण नंतर बघूया. आणि ती महिला तिथे रात्रभर बसली. तिने हरिदास ठाकूरांच्या मुखातून हरिनाम ऐकलं, तर तिच्यामध्ये परिवर्तन झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आली, पुन्हा हरिदास म्हणाले, माझं चॅन्टिंग थोडं अजून संपलं नाहीये, त्याच्यानंतर आपण बघूया. अशा प्रकारे 3 रात्री ती महिला आली. आणि तिसऱ्या रात्री ती महिला उठली आणि तीच हरिदास ठाकूरांच्या चरणी पडली आणि म्हणाली, मला माफ करा, मी काय असं शुद्ध हेतूनी नव्हती आली, ऍक्च्युली मला या या व्यक्तीने पाठवलं होतं. आणि जसंच तुम्ही ते स्वीकार केलं असतं, तर लगेच झाडाझुडपातून 4 माणसं आले असते आणि
तुमचा अपमान केला असता आणि बेसिकली तुम्हाला नष्ट केलं असतं. पण 3 रात्री मी इथे बसून तुमचं हरिनाम ऐकते आणि माझ्यातच परिवर्तन झालंय. आता मला हा व्यवसाय सोडायचा आहे. मला तुम्ही शरण द्या. हरिदास ठाकूर म्हणाले, मला हे सर्व काही माहीत होतं. पण जर तुला मी पहिल्याच रात्री नाकारलं असतं, तर तुझं भलं कसं झालं असतं? म्हणून तुझं भलं करण्यासाठी मी 3 रात्र तुला इथे बसवून ठेवलं. आता तू शुद्ध वैष्णवी झाली आहेस. तर आता तू याच्या पुढे इथे बसून हरिनाम कर. पण मी तुझ्यासोबत राहू नाही शकत, कारण मी साधू आहे. आणि हरिदास ठाकूर बेनापोल सोडून तिथून निघून गेले. त्यांनी गंगा नदी पार केली आणि आदी सप्तग्राम नावाचं एक गाव आहे, त्या आदी सप्तग्राम मध्ये आले. आदी सप्तग्राम म्हणजे तिथे 2 मोठे जमीनदार राहत होते, हिरण्य मजुमदार आणि गोवर्धन मजुमदार. आणि गोवर्धन मजुमदार म्हणजे रघुनाथ दास गोस्वामी यांचे वडील. तर हे हिरण्य आणि गोवर्धन मजुमदार खूप मोठे जमीनदार आहेत. सगळ्या ब्राह्मणांना नेहमी बोलवायचे, त्यांना खाऊ घालायचे, दान धर्म करायचे. अगदी नंतर वर्णन येतं, श्री चैतन्य महाप्रभू पण म्हणतायत की मायापूर पर्यंत आदी सप्तग्रामचे जे मजुमदार परिवार होता, तो तिथे दान द्यायचा आणि मायापुरातल्या ब्राह्मणांना पण त्यांची काळजी घ्यायचा. तर गोवर्धन मजुमदार जे होते, त्यांचा मुलगा रघुनाथ, एक दिवशी त्यांनी अशीच अनेक अनेक ब्राह्मणांची सभा भरली होती आणि त्यांना शास्त्र ऐकायचं होतं. वैष्णव होते पण खूप श्रीमंत होते. तर ब्राह्मणांकडून ऐकतायत आणि त्या सभेमध्ये गोवर्धन आणि हिरण्य यांचे एक गुरु होते, त्यांचं नाव होतं यदुनंदन आचार्य. तर यदुनंदन आचार्य हरिदास ठाकूरांना त्या सभेत घेऊन आले. आणि त्या सभेमध्ये एक दुसरा व्यक्ती होते ब्राह्मण, गोपाल चक्रवर्ती. आणि ते गोपाल चक्रवर्ती शास्त्रांच्या आधारावर सांगू लागले की मनुष्य जीवनाचं काय महत्व आहे आणि आपण मनुष्य जीवन कसं परमेश्वराला समर्पित करायला पाहिजे. आणि ते ऐकून हरिदास ठाकूर पण म्हणाले, हो, त्याच परमेश्वराला समर्पित करण्यासाठी आपण परमेश्वराचं हरिनाम घ्यायला पाहिजे. आणि परमेश्वराचं हरिनाम जर आपण आभास स्थितीवर जरी घेतलं, आभास स्थिती म्हणजे काय? आभास स्थिती म्हणजे अपराध शून्य हरिनाम, ज्यामध्ये अपराध नाहीये. जरी कृष्ण प्रेम जागृत नसेल झालं, पण अपराध शून्य हरिनाम. हरिदास ठाकूर म्हणाले, जरी मनामध्ये परमेश्वराप्रती हरिनाम प्रति प्रेम जागृत नसेल झालं, पण आपण जरी अपराध शुद्ध हरिनाम केलं तरी आपल्याला मुक्ती मिळू शकते. हे वाक्य ऐकून गोपाल चक्रवर्तीला ते सहन नाही झालं. आणि गोपाल चक्रवर्ती म्हणाले, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेत वेदांमध्ये. आणि या 4 पुरुषार्थातला सर्वात श्रेष्ठ जो पुरुषार्थ आहे तो आहे मोक्ष. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे सर्वांवर बंधनकारक आहे. आणि या जन्म, मृत्यू, जरा, व्याधीच्या पलीकडे आपल्याला जर जायचं असेल तर त्याला म्हणतात मोक्ष, त्याला म्हणतात मुक्ती. आणि तुम्ही म्हणताय, जो व्यक्ती हरिनाम घेतोय तो शुद्ध हरिनाम पण नाही घेत आहे. तो फक्त एकच काम करतोय की तो अपराध शून्य हरिनाम करतोय. त्याला तुम्ही वेदांमध्ये सांगितलेली सर्वोच्च परिस्थिती मोक्ष देताय. ते म्हणाले, मी नाही म्हणत आहे, शास्त्रांचा हा निष्कर्ष आहे. मी तुम्हाला शास्त्रांचा निष्कर्ष सांगतोय. गोपाल चक्रवर्ती म्हणाले, एक तर तुम्ही हिंदू नाहीये, एक तर तुम्हाला वेद वाचायचा काही अधिकार नाहीये, तुम्ही कोणाकडून काही ऐकलं नाहीये, तुम्ही गुरुकुलात नाही गेले आहात, तुम्ही फक्त नुसतं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे 16 शब्द आहेत, हे फक्त उच्चारण करत असता. तुम्हाला काय माहिती हो? मी ब्राह्मण आहे, मी वेद वाचले, मी गुरुकुलात गेलोय, मला संस्कृत भाषा येते, तुम्हाला काय येतं? हरिदास ठाकूर म्हणाले, हरिनाम हे परमेश्वरापासून अभिन्न आहे आणि म्हणून हरिनामामध्ये ती शक्ती आहे. तुम्ही कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. गोपाल चक्रवर्ती म्हणाले, तुमच्या सारख्या वेदबाह्य व्यक्तीकडून ऐकणं हेच चुकीचं आहे. आणि त्यांनी हरिदास ठाकूरांचा अपमान केला. हरिदास ठाकूर काहीही न बोलता तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी गोपाल चक्रवर्ती याला कुष्ठरोग झाला. आणि कुष्ठरोग या जगामध्ये बरेच लोकांना होतो, पण कुष्ठरोग वाढीचा पण एक वेग आहे. या गोपाल चक्रवर्तीच पूर्ण शरीर हे कुष्ठरोगाने 3 दिवसामध्ये नष्ट झालं. तर 3 दिवसामध्ये एवढ्या वेगाने आजपर्यंत कधी कोणाला कुष्ठरोग झाला नाहीये. कुष्ठरोग 16 वर्ष, 20 वर्ष, 25-30 वर्षाचा हळूहळू हळू वाढतो.
गोपाल चक्रवर्तीचा कुष्ठरोग 3 दिवसामध्ये पूर्ण वेगाने वाढला. का बरं? कारण त्यांनी हरिदास ठाकूर यांच्या प्रती अपमान केला आणि सगळ्यांच्या समोर त्यांच्या प्रती एक अपराध केला. हरिदास ठाकूर त्यांना वाटलं की अरे इथे लोकांना ते नीट काही पटत नाहीये, म्हणून हरिदास ठाकूर स्वतः आदि सप्तग्राम इथून पुढे निघून गेले स्वतः. पण त्या काळामध्ये कधी कधी यदुनंदन आचार्य जे त्या परिवाराचे गुरु होते, छोट्या रघुनाथला कधी कधी हरिदास ठाकूरांशी भेटायला घेऊन जायचे. तर रघुनाथ इतका श्रीमंत परिवारातला होता, त्या पूर्ण एरियातल्या सगळ्या ब्राह्मणांची काळजी घेतात त्याचे आई वडील. पण हरिदास ठाकूरांच्या सत्संगामुळे लहानपणापासून रघुनाथामध्ये परिवर्तन झालं आणि नंतर हेच रघुनाथ पुढे जाऊन रघुनाथ दास गोस्वामी झाले, जे वैराग्याचे शिखर शिरोमणी झाले. रघुनाथ दास गोस्वामी हे 3 दिवसांमध्ये एकदा ताकाचा एक द्रोण घ्यायचे आणि मनातल्या मनात त्यांना वाटायचं की मी खूप जास्ती इंद्रिय तृप्ती करतोय, खूप जास्ती मी शारीरिक स्तरावर आहे म्हणून. तर अशा प्रकारे हे रघुनाथ दास गोस्वामी आहेत, त्यांच्यावर पण हरिदास ठाकूरांचा लहानपणापासून प्रभाव झाला. हरिदास ठाकूर तिथून निघून गेले. जवळ तिथे एक फुलिया म्हणून एक गाव आहे. फुलियाला त्यांची भेट झाली अद्वैत आचार्यांसोबत आणि तिथे निर्जन भजन करू लागले. त्यांना वाटलं अरे कोणाशी बोललो तर वादविवाद होतात, कधी कोणी हीन चारित्र्याच्या एका महिलेला पाठवतात, आपण एक काम करूया, आपण निर्जन भजन करूया आणि आपण परमेश्वराचं नामस्मरण करूया. कसं आहे, भक्त जरी जनसामान्यापासून दूर गेला, एक हिंदीमध्ये एक म्हण आहे, त्याला मी मराठीमध्ये पण एक्सप्लेन करीन. हिंदीमध्ये म्हणतात, कीर्ती कुमारी सदा कुवारी. तर एक अविवाहित मुलगी आहे, तिचं नाव आहे कीर्ती, प्रसिद्धी, आणि ती सदा कुवारी. कीर्ती कुमारी सदा कुवारी. का बरं? ही जी कीर्ती नावाची जी अविवाहित मुलगी आहे, ती नेहमी अविवाहित का राहते? तिच्याशी कोणी लग्न का नाही करत? कारण या मुली मागे सगळे लागले आहेत अवैष्णव. या मुली मागे, प्रसिद्धी नावाच्या या मुली मागे सगळे लागलेत अवैष्णव. तर अवैष्णव या कीर्ती कुमारीच्या पाठी लागलेले असतात. पण ही कीर्ती कुमारी म्हणते या अवैष्णवांशी लग्न करून काय फायदा आहे? तर सगळे हे वैष्णव कीर्ती कुमारी मागे पळतायत आणि कीर्ती कुमारी पुढे पळत जाते. मग कीर्ती कुमारी कुठे पळते? कीर्ती कुमारी पळते आहे वैष्णवांच्या पाठीमागे. तिला वैष्णवांशी लग्न करायचं. पण वैष्णव म्हणतात आम्हाला प्रसिद्धी नकोय, आम्हाला काही कीर्ती नकोय, म्हणून वैष्णव कीर्ती कुमारी पासून पळतात. तर पुढे वैष्णव पळतायत जे श्रीकृष्णांच्या दिशेने पळतायत, त्यांना प्रसिद्धीशी लग्न नाही करायचंय, प्रसिद्धीला त्यांच्याशी लग्न करायचंय, म्हणून प्रसिद्धी त्यांच्या दिशेने पळत असते आणि त्या प्रसिद्धीच्या पाठीपाठी सगळे अवैष्णव पळत असतात. अर्थात या कीर्ती कुमारीचं कधी लग्न नाही होत. तर म्हणून हरिदास ठाकूर जरी निर्जन भजन करतायत, तरी पण प्रसिद्धी काही त्यांना सोडत नव्हती. तर ती प्रसिद्धी तिथे एका काझीपर्यंत पोहोचली आणि त्या मुसलमान काझीला कोणीतरी जाऊन सांगितलं, इथे हा मुसलमान आहे हरिदास म्हणून, आणि तो दिवसभर हरिनाम करत असतो, त्याला जरा तुम्ही विचारा काय चाललंय. तर त्याला कोर्टात बोलवलं, सभेमध्ये बोलवलं, त्याला सर्वांच्या समोर धमकी दिली. आधी त्याला गोड शब्दात सांगितलं, अरे तू मुसलमान आहेस, तू या तुच्छ हिंदूंच्या परमेश्वराचं नाव काय घेतोयस? तू अल्लाचं नाव घ्यायला पाहिजेस. तर तेव्हा ते म्हणाले, माझं स्वतःवर नियंत्रण नाहीये आणि मला हे हरिनाम काय सोडणं शक्य नाहीये. मग तेव्हा त्याला धमकी दिली की तुला आम्ही तुकडे तुकडे करू. तर तेव्हा हरिदास ठाकूर म्हणाले, खंड खंड होय देह जाय यदी प्राण, तभू तो न छाडिबो वदने हरिनाम. माझ्या शरीराचे तुम्ही तुकडे तुकडे जरी केले तरी मी परमेश्वराचा हरिनाम सोडू नाही शकत. हे ऐकून हरिदास ठाकूरांना 22 गावांमध्ये सर्वांच्या देखत त्यांना साबकाने मारण्यात आलं. तर काही समाज आहेत त्यांच्यामध्ये बाह्य रूपाने सगळ्यांच्या देखत सगळ्यांच्या समोर कोणातरी शिक्षा देण्याची प्रथा आहे, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये धास्ती बसेल, भीती बसेल. तर त्याप्रमाणे हरिदास ठाकूरांना 22 गावांमध्ये फिरवलं आणि त्यांना मार 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 मारलं. पण हरिदास ठाकूरांना काही परिणाम होत नव्हता. अनेक अनेक वर्षांनंतर जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू हे मायापूरमध्ये महाप्रकाश लीला केली त्यांनी,
त्या महाप्रकाश लीलेच्या वेळेस एकेका भक्ताला सांगत होते की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. तेव्हा त्या लीलेमध्ये त्यांनी हरिदास ठाकूरांना बोलवलं आणि हरिदास ठाकूरांना म्हणाले, हरिदास, तुला माहितीये माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांची स्वतःची पाठ दाखवली आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या पाठीवर चाबकांचे निशाणी होते. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, जेव्हा ते दोन शिपाई तुला मार मार मारत होते, तेव्हा मी तुझ्या पाठीवर झोपलो होतो आणि त्या चाबकांचे सगळे वार मी माझ्या पाठीवर घेतले होते, कारण तू सदैव हरिनाम घेत असतोस म्हणून. हे ऐकून हरिदास ठाकूरांना पण त्या दिवशी लक्षात आलं की ते कसे जगले. पण इथे 22 गावांमध्ये एक एक किंवा दोन गावांमध्ये पण चाबकाने जर मार मार मारलं, पैलवान होते हे शिपाई, तर माणूस जिवंत नाही राहू शकत. अशा या दोन शिपाईंकडून चाबकाचा मार खाऊन हरिदास ठाकूर हे 22 गाव कसे जगले, तर ते जे दोन शिपाई आहेत, पैलवान आहेत, ते थकले आणि ते आपापसात बोलू लागले, आपलं काही खरं नाही, आपण याला जर मारलं नाही तर आपल्यालाच तो काझी मारून टाकेल. हे शब्द जेव्हा हरिदास ठाकूरांनी ऐकले तेव्हा हरिदास ठाकूर म्हणाले, अरे माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय का? मी तुमची मदत करतो. आणि हरिदास ठाकूरांनी डोळे बंद केले आणि श्वासोश्वास थांबवला. समाधी अवस्थेत गेले हरिदास ठाकूर आणि त्यांचं देह हे मरण पावल्यासारखंच झालं. आणि ते थंड देह सगळ्यांनी बघितलं की आता यांना मारून टाकलं या शिपाईंनी, तर त्या शिपाईंचा प्राण वाचला आणि शिपाईंनी त्यांना नदीमध्ये फेकलं. काही वेळानंतर हरिदास ठाकूर पुन्हा जागृत अवस्थेत आले आणि त्या ठिकाणहून पण पुढे निघून गेले, मग मायापूरकडे आले. आणि मग मायापूरकडे अद्वैत आचार्य यांनी त्यांची भेट श्री चैतन्य महाप्रभूंशी घालून दिली आणि त्यांना लगेच लक्षात आलं की श्री चैतन्य महाप्रभू यांची शरण घेतली पाहिजे. आणि त्या दिवसापासून मग श्री चैतन्य महाप्रभूंच्या अधीन जीवन हरिदास ठाकूर जगले. तर मायापूर इथे होते. त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन मग जगन्नाथपुरीला निघून गेले. तर त्यांच्या सोबत हरिदास ठाकूर हे जगन्नाथपुरीला पण निघून गेले. तर म्हणून वयाने हरिदास ठाकूर यांचं वय खूप जास्ती आहे. कमीत कमी श्री चैतन्य महाप्रभू यांच्यापेक्षा 30-35 वर्ष तरी त्यांचं वय जास्ती होतं. पण त्यांनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंची भेट घेतली आणि त्यांना ओळखलं, तेव्हापासून श्री चैतन्य महाप्रभूंच्या अधीन जीवन जगले. आणि श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये होते, पण हरिदास ठाकूर नेहमी स्वतःला दीनहीन समजायचे आणि त्याच्यामुळे जगन्नाथपुरीमध्ये मंदिरामध्ये कधी दर्शनाला नाही गेले. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जगन्नाथपुरीमध्ये एक बकुळाचं झाड आहे. तर त्या बकुळाच्या झाडाखाली जवळ नेहमी हरिदास ठाकूर राहायचे. आणि त्याच दृष्टीने आपलं जे जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिर आहे, ते पण जगन्नाथपुरीप्रमाणे आहे. आणि म्हणून जगन्नाथ बलदेव सुभद्रा मंदिराच्या बाहेर आपण पण बकुळीचं झाड लावलंय. बकुळीचं झाड का लावलंय? कारण जगन्नाथपुरीमध्ये पण बकुळीच्या झाडाजवळ हरिदास ठाकूर राहायचे आणि म्हणून आपण पण आपल्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बकुळीचं झाड लावलंय. तर अशा हरिदास ठाकूरांनी आपलं जीवन हे परमेश्वराच्या सेवेत आणि हरिनामाला समर्पित जीवन जगलं. तर अंत्यलीला चैतन्य चरितामृत यामध्ये 11वा जो अध्याय आहे, यामध्ये हरिदास ठाकूरांच्या गमनाबद्दल वर्णन केलंय. आणि त्याचा पहिला जो श्लोक कृष्णदास कविराज गोस्वामी लिहितात, ते म्हणतात, नमामि हरिदासम तम चैतन्यम तम च तत्प्रभुम. मी हरिदास ठाकूर यांना नमन करतो आणि मी श्री चैतन्य महाप्रभू यांना पण नमन करतो. संस्थितम अपि यन्मूर्तिम स्वांके कृत्वा ननर्तयः. म्हणतात, जरी हरिदास ठाकूर या जगाला सोडून गेले आणि त्यांचं देह हे निर्जीव होतं, पण या निर्जीव देहाला पण श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या हातात घेतलं आणि त्यांच्यासोबत नृत्य केलं. अशा प्रकारे हा प्रणाम अर्पण करून कृष्णदास कविराज गोस्वामी या कथेला आरंभ करतात. तर म्हणतात श्री चैतन्य महाप्रभू यांचं नंतरचे जे 6 वर्ष होते, त्याच्यामध्ये काय जीवन होतं त्यांचं, की दिवसभर हरिनाम करायचं, दिवसभर कीर्तन करायचं, दिवसभर भक्तांना भेटायचं, दिवसभर परमेश्वराचं दर्शन करायचं जगन्नाथ मंदिरात. आणि रात्री राय रामानंद आणि स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्यासोबत कृष्ण लीलेवर चर्चा करायची, रस आस्वादन करायचं. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू आपलं जीवन जगतायत. आणि हरिदास ठाकूर हे सिद्ध बकुळ इथे राहत आहेत. एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंचे जवळचे जे भक्त आहेत गोविंद, जे त्यांची सेवा करायचे,
यांनी जगन्नाथजींचा काही महाप्रसाद घेतला आणि हरिदास ठाकूरांच्या जवळ गेले त्यांना तो प्रसाद द्यायला. तर जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले सिद्धबकुळाजवळ, तेव्हा हरिदास ठाकूर हे पाठीवर झोपलेले होते आणि खूप हळू आवाजामध्ये हरिनाम घेत होते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. गोविंद त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले, हरिदास, मी तुमच्यासाठी ना काही महाप्रसाद आणलाय, तर कृपया उठून बसा आणि हा हरिनाम घ्या. तर तेव्हा हरिदास ठाकूर म्हणाले, आज माझा उपवास आहे. गोविंद म्हणाले, आज काय तिथी आहे, आज कशाचा उपवास आहे? तर तेव्हा हरिदास म्हणाले, आज माझा जप पूर्ण नाही झालाय. माझा जप पूर्ण नाही झालाय म्हणून मी प्रसाद नाही घेऊ शकत. पण मला अजून एक नियम पण माहिती आहे, की जर कोणा भक्ताने आपल्यासाठी महाप्रसाद आणला असेल तर तो आपण नाकारू पण नाही शकत. तर म्हणून मी पण आता एका दुविधेमध्ये फसलोय. जप संपूर्ण न झालाय तर मी प्रसाद कसा घेऊ, आणि जर महाप्रसाद जगन्नाथजींचा आलाय तर त्याचा अपमान कसा करू. म्हणून हरिदास ठाकूर यांनी त्या महाप्रसादाला प्रार्थना अर्पण केली आणि एक छोटासा कण घेतला आणि आपल्या जिभेवर ठेवला आणि त्याचा आदर केला. तर त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की महाप्रसाद आणि साधारण अन्न या दोन्ही गोष्टींमध्ये भरपूर भेद आहे. श्रीकृष्ण आपली कृपा आपल्याला पाठवतायत. आपण शारीरिक स्तरावर आहोत म्हणून आपण बाकीची आध्यात्मिक कृपा समजण्यासाठी आपल्याला खूप कठीण जातं, जड जातं. पण श्रीकृष्णांची अन्न रूपामध्ये, महाप्रसाद रूपामध्ये जी काही कृपा येते ती नेहमी आपण समजू शकतो आणि त्याची जाणीव होणं खूप सोपं असतं. म्हणून महाप्रसादाला आपण नेहमी आदर केला पाहिजे. तर जेव्हा पण आपल्याला महाप्रसाद मिळतो, आपण नेहमी प्रार्थना बोलायला पाहिजेत, आपण नेहमी त्याचा आदर करायला पाहिजे. साधारण अन्नासारखं त्याची चव नाही घेतली पाहिजे. भक्ती सिद्धांत सरस्वती यांना एकदा एक भक्त म्हणाले की हा महाप्रसाद तुम्हाला आवडला का? तर तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणाले, मी प्रसादाला आवडलो की नाही हे महत्वाचं आहे, प्रसाद मला आवडला की नाही हे महत्वाचं नाही. प्रभुपादांचे पण एक शिष्य आहेत, त्यांचं नाव आहे यमुना देवी. प्रभुपादांनी सुरुवातीच्या दिवसांमध्ये यमुना देवीला स्वतः शिकवलं की स्वयंपाक कसा करायचा. म्हणून यमुना देवी यांचा जो स्वयंपाक होता तो प्रभुपादांच्या कृपेने पूर्ण संपूर्ण असा भरलेला होता. तर नंतर प्रभुपाद जेव्हा या जगातून गेले तेव्हा यमुना देवी यांनी पाककलेवर काही पुस्तकं पण लिहिले आणि ते अमेरिकेमध्ये टॉप बेस्ट सेलर वर होते. तर असे हे यमुना देवी माताजी आहेत ज्यांच्या आवाजामध्ये आपण जेव्हा दर्शन आरती उघडते तेव्हा गोविंदम आदि पुरुषम, हा जो आवाज आहे तो यमुना देवी माताजींचा आहे. आणि प्रभुपादांनी यमुना देवी माताजींबद्दल सांगितलं की यमुना माताजी या भाव स्तरावर आहेत म्हणून. एकदा ते गोविंदम आदि पुरुषम कुठल्या तरी मंदिरात चालू झालं आणि एक संन्यासी होते, ते त्या मंदिरातून निघून गेले. तर नंतर कोणीतरी हे प्रभुपादांना सांगितलं. प्रभुपादांनी त्यांना विचारलं, अरे दर्शन आरतीच्या वेळेस तुम्ही संन्यासी भगवंतांचं दर्शन घेणं सोडून पळून का गेले तिकडून? तर म्हणाले, प्रभुपाद आम्ही संन्यासी आहोत, महिलेचा आवाज नाही ऐकायला पाहिजे आम्ही. तर हा महिलेचा आवाज असा पूर्ण जोरात चालू झाला, गोविंदम आदि पुरुषम, म्हणून आम्ही तिथून निघून गेलो. प्रभुपाद म्हणाले, ही जी महिला आहे ना यमुना देवी, ही भाव स्तरावर आहे. जर तुम्ही या महिलेचा आवाज ऐकला तर तुम्हाला प्रेमभक्ती मिळेल. तर असे हे यमुना देवी माताजी आहेत. ते एकदा राधा गोपीनाथ मंदिरात पण आले होते आणि खूप राधा गोपीनाथांनी पण एक मजा केली. राधा गोपीनाथ मंदिर हे दक्षिण मुंबईमध्ये आहे. तर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये पण कधी वीज जात नाही, कारण आर्थिक राजधानी आहे भारताची. आणि त्यातल्या त्यात पूर्ण मुंबईमध्ये कधीतरी वीज जाऊ शकते, पण दक्षिण मुंबईमध्ये कधीच वीज नाही जाऊ शकत. कारण सगळे मोठे मोठे जे उद्योगपती आहेत, टाटा, बिर्ला, अंबानी, हे सगळे दक्षिण मुंबईमध्ये राहतात, आपल्या मंदिराजवळ राहतात. म्हणून दक्षिण मुंबईमध्ये गेल्या 50 वर्षामध्ये कधी काही असा अपघात झाला असेल, खूप मोठा काही भूकंप वगैरे झाला असेल तरच वीज जाते, नाही तर वीज जात नाही. तर यमुना माताजी जेव्हा मंदिरात आले होते तेव्हा बरोबर दर्शन आरतीची जेव्हा वेळ झाली तेव्हा बरोबर 5 मिनिटासाठी वीज गेली. पूर्ण 50 वर्षात कधी वीज नाही गेली आमच्या मंदिरात. आणि बरोबर दर्शन आरतीचा तो पडदा उघडला आणि वीज गेली. मग गुरु महाराज होते, राधानाथ महाराज होते. मग राधानाथ महाराजांनी माताजींकडे बघितलं तर माताजींना पण काहीतरी वाटलं. मग माताजींनी स्वतःच्या आवाजामध्ये
गोविंदम आदी पुरुषम लाईव्ह गायलं. आणि गोपीनाथ आणि राधाराणी यांनी यमुना माताजींकडून ते गोविंदम आदी पुरुषम ऐकलं. आणि जसं ते गोविंदम आदी पुरुषम संपलं तशी वीज पण आली. मग नंतर ते महाराजांनी ब्रह्मचारी आश्रमामध्ये सांगितलं की ऍक्च्युली राधा गोपीनाथ यांना यमुना माताजींच्या मुखातून लाईव्ह गोविंद मादी पुरुषम ऐकायचं होतं. म्हणून गोपीनाथांनी ती वीज घालवली आणि बरोबर तेवढ्याच काळासाठी घालवली. तर असे हे यमुना माताजी आहेत. तर एक भक्त त्यांची सेवा करत होते. तर यमुना माताजींना त्यांनी जाऊन प्रसाद दिला आणि नंतर संध्याकाळी म्हणाले, माताजी तो प्रसाद आवडला का तुम्हाला? तेव्हा चटकन यमुना माताजींनी सांगितलं, आपल्याला प्रसाद आवडला की नाही आवडला हे महत्वाचं नाहीये, पण आपण प्रसादाला विचारायला पाहिजे की माझी चेतना आवडली की नाही. तर तेव्हा त्या भक्ताला लगेच कळलं की आपण असे प्रश्न प्रभुपादांच्या जवळचे जे हे पर्सनली ट्रेंड बाय प्रभुपाद, त्यांना जर आपण असे प्रश्न विचारले तर आपली कठीण परिस्थिती होईल. तर म्हणून प्रसादाला आपण आवडलो का, हा प्रश्न आपण नेहमी स्वतःला विचारायला पाहिजे. आपली चेतना योग्य आहे का प्रसाद स्वीकारताना, की आपण मीठ, तिखट, मिरची, मसाले हे चव घेतोय की त्याच्यामध्ये कृष्णाची कृपा चव घेतोय. तर हरिदास ठाकूर यांनी नमस्कार केला, ती थोडा थोडा कण घेतला आणि म्हणाले ठीक आहे. मग ही बातमी गोविंद यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितली. तर श्री चैतन्य महाप्रभू हे दुपारची वेळ होती, हरिदास ठाकूरांना भेटायला आले आणि म्हणाले, हरिदास तुमची तब्येत कशी आहे? मला गोविंद यांनी सांगितलं की तुमची तब्येत बरी नाही. हरिदास ठाकूर म्हणतात, माझी शारीरिक तब्येत खूप छान आहे, पण माझी मानसिक तब्येत खूप खराब आहे. श्री चैतन्य महाप्रभूंना काही लक्षात नाही आलं. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, याचा अर्थ काय? तर तेव्हा हरिदास ठाकूर म्हणतात, माझ्या ना माळा संपूर्ण होत नाहीयेत. तर तेव्हापर्यंत हरिदास ठाकूर यांचं वय खूप जास्ती होतं. आता महाप्रभू हे शेवटचे 6 वर्ष आहेत. म्हणजे महाप्रभूंचं वय कदाचित असं 44-45 वगैरे असेल आणि त्यांचं वय हे 30-35 वर्ष त्याच्यापेक्षा जास्ती आहे. म्हणजे हरिदास ठाकूर यांचं वय कधी 75-80 वगैरे असेल आणि संपूर्ण जीवन हे साधूचं जीवन जगलेत. त्याच्यामुळे शरीरामध्ये असं जास्ती काही शक्ती नसते तेव्हा. तर याचा अर्थ काय हो हरिदास ठाकूर? म्हणाले, माझ्या ना चॅन्टिंग पूर्ण होत नाहीये आणि हा माझा आजार आहे. तर प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात, जर कोणी व्यक्ती त्याला दिलेली संख्या जप रोज करत नसेल, तर त्याने समजायला पाहिजे की मी एका आरोग्य माझं बरोबर नाहीये, मी एका रोगी अवस्थेत आहे. आणि प्रभुपाद तिथे लिहितात की प्रत्येक भक्ताने त्याच्या 16 माळा चांगल्या पद्धतीने दररोज केल्याच पाहिजेत आणि जर आपण 16 माळा करत नसू तर आपण रोगी अवस्थेत आहोत. आणि त्या तात्पर्यामध्ये हे आहे अंत्यलीला अध्याय क्रमांक 11. या विशिष्ट तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की प्रत्येकाने स्वतःला ऐकू येईल इतक्या आवाजामध्ये जप केला पाहिजे. आपण जर हॉस्पिटलमध्ये आजारी आहोत किंवा कुठल्या लग्न समारंभात आहोत जिथे परिस्थिती थोडी कठीण आहे, तर आपण शांत करू शकतो जप की कोणाला कळणार नाही. काही काही इमर्जन्सी सिच्युएशन्स असतात. पण साधारणपणे प्रभुपाद म्हणतायत की आपल्या स्वतःला स्पष्ट हरिनाम ऐकू येईल असं आपल्याला हरिनाम करायचंय. श्री चैतन्य महाप्रभूंनी हे जेव्हा ऐकलं की यांचा हरिनाम होत नाहीये म्हणून हे स्वतःला आजारी समजतायत, श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना एक विनवणी केली. म्हणाले, अहो तुम्ही वृद्ध अवस्थेत आहात, तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य हे हरिनामाच्या प्रचारासाठी समर्पित केलंय आणि म्हणाले, हा तुमचा जो अवतार आहे हा अवतारच तुम्ही हरिनामासाठी केलाय. तुम्ही पूर्ण आयुष्यामध्ये लहानपणापासून ते आजपर्यंत केलंय काय? फक्त हरिनामच घेतलाय. तर प्रभुपाद त्याच्या तात्पर्यामध्ये लिहितात, बघा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुम्ही अवतार घेतलाय हरिनामाच्या प्रचारासाठी. तर इथे श्री चैतन्य महाप्रभू पण स्वीकार करतात की हरिदास ठाकूर हे ब्रह्मदेव आहेत. हरिदास ठाकूर हे साधारण व्यक्ती नाही आहेत. तर हा एक पुरावा आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या स्वतःच्या मुखातून हे शब्द आले की तुम्ही अवतार घेतलाय हरिनामाच्या प्रचारासाठी. म्हणून हरिदास ठाकूर हे कोणी साधारण व्यक्ती नाही आहेत. हे स्वयं साक्षात ब्रह्मदेव. ब्रह्मविमोहन लीला झाल्यानंतर त्यांना जो पश्चाताप वाटला की मी श्रीकृष्णांची परीक्षा घेतली, त्याच्या पश्चातापाच्या निवारणासाठी आणि त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी हरिदास ठाकूर म्हणून आले.
तुम्ही तुमचं जीवन हे हरिदास संपूर्ण हरिनामाच्या प्रचारासाठी दिलंय, तर तुम्ही जर हरिनाम कमी जरी केला तरी काही मोठी गोष्ट नाहीये. खरं तर नियमित स्वरूपात हरिनाम घेणं हे तर साधना भक्तीचं लक्षण आहे. आणि साधना भक्ती कोणाला लागू होते? ज्यांना कृष्ण प्रेम प्राप्त नाही झालंय त्यांना साधना भक्ती लागू होते. तुम्हाला तर कृष्ण प्रेम प्राप्त झालंय, तुम्हाला साधना भक्तीचे नियम लागू नाही होत हरिदास ठाकूर, म्हणून तुम्ही तुमचं हरिनाम कमी करू शकता. विचार करा, आपण साधना भक्ती करतोय आणि साधना भक्ती करताना आपल्या जीवनामध्ये भरपूर आंतरिक अडचणी येतात, बाह्य अडचणी येतात, आणि जर आपले गुरु स्वतः आपल्याला सांगतील की तुम्ही हरिनाम कमी केला तरी चालेल, तुम्ही जास्ती हरिनाम करायची गरज नाहीये, मी तुम्हाला मुभा देतो, आपल्या मनामध्ये काय विचार येईल? आपण म्हणू, शेवटी गुरु महाराजांनी माझा प्रामाणिकपणा ओळखला. माझ्या आजूबाजूच्या गुरुबंधूंनी, गुरु भगिनींनी माझा प्रामाणिकपणा कधी ओळखला नाही, पण गुरु महाराजांना माहित आहे मी किती प्रामाणिक आहे. आणि त्या दिवशीपासून आपण आपला हरिनाम आहे ते वर खाली करू. पण हरिदास ठाकूरांचे गुरु स्वयं साक्षात श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही कमी केलं तरी चालेल. पण हरिदास ठाकूर म्हणतात, मी माझं चॅन्टिंग कमी करू नाही शकत, माझा नियम आहे तो. आणि त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, हरिदास ठाकूर जरी प्रेम स्तरावर आहेत आणि हरिनामाचे आचार्य म्हणून घोषित झालेत, पण त्यांनी कधी स्वतःला उच्च भक्त नाही समजलं. आणि हरिदास ठाकूर नेहमी स्वतःला साधना स्तरावर बघायचे, आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांची नियमित साधना कधी सोडली नाही. आणि आजच्या चर्चेच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे छोटा रघुनाथ आपण हरिदास ठाकूरांपासून प्रभावित झाला होता. रघुनाथ दास गोस्वामी इतके मोठे वैरागी साधू झाले, पण त्यांचे पण काही काही कठोर नियम होते. रघुनाथ दास गोस्वामी आहाराबद्दल तर काय करत होते हे याच्यावर मी चर्चा केली. रघुनाथ दास गोस्वामी हरिनामाबद्दल पण खूप कठोर नियम होते. पण याच्या व्यतिरिक्त रघुनाथ दास गोस्वामी यांचा अजून एक नियम होता. रघुनाथ दास गोस्वामी दररोज शरीराने स्मरण करून 2000 वैष्णवांना दंडवत प्रणाम करायचे. जरी त्यांच्या समोर ते वैष्णव नसतील पण त्यांना स्मरण करायचे. रूप गोस्वामी समजा समोर नाही आहेत, पण म्हणजे रूप गोस्वामींना प्रणाम आणि वाकून प्रणाम करायचे. मग सनातन गोस्वामी दुसरीकडे कुठेतरी असेल, सनातन गोस्वामींना प्रणाम. असं दररोज 2000 वैष्णवांना रघुनाथ दास गोस्वामी प्रणाम करायचे, अगदी म्हातारे जेव्हा झाले तेव्हापर्यंत पण. आणि नंतर एक गोष्ट येते की जानवा देवी आहेत. जानवा देवी म्हणजे नित्यानंद प्रभूंचे अर्धांगिनी. श्री जानवा पाद पद्म कोरिया स्मरण दीन कृष्ण दास कहे नाम संकीर्तन, तर ते जानवा देवी. तर त्या जानवा देवी एकदा वृंदावनला आल्या आणि त्यावेळेस रघुनाथ दास गोस्वामी अत्यंत म्हातारे झाले होते. पण त्यांना कोणीतरी जाऊन सांगितलं की जानवा देवी तुम्हाला भेटायला आलेत म्हणून. तर रूप आणि सनातन हे राधाकुंड जवळ नव्हते राहत, रघुनाथ दास गोस्वामी हे राधाकुंड जवळ राहायचे. तर म्हणून रूप आणि सनातन यांच्या नंतरची गोष्ट आहे ही. रघुनाथ दास गोस्वामींना भेट, तर रघुनाथ दास गोस्वामी इतके म्हातारे होते त्यांना चालता येत नव्हतं, पण उभे झाले कसे तरी, 2 पाऊल चालले आणि त्यांच्या शरीरात शक्ती नव्हती तर खाली पडायचे, परत 2 पाऊल चालायचे, परत खाली पडायचे. पण त्यांना जानवा देवींचे आशीर्वाद प्राप्त करायची इच्छा होती, नित्यानंद प्रभूंच्या अर्धांगिनीचे दर्शन करायची प्राप्ती खूप इच्छा होती. आणि त्या अवस्थेत पण रघुनाथ दास गोस्वामी यांनी जानवा देवीला दंडवत प्रणाम अर्पण केले. तर हे उदाहरण श्रील प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये देतात की आपण कितीही दुसऱ्या लोकांच्या मताने उच्च भक्त झालो, पण आपण कधी ते स्वीकारलं नाही पाहिजे. आणि आपण नेहमी स्वतःला सुरुवातीचा एक नवोदित भक्त म्हणून समजायला पाहिजे. तर हरिदास ठाकूर म्हणतात, माझ्यावर तुम्ही अशी स्तुती करू नका. आणि स्वतःच म्हणतात, हीन जाती जन्म मोर निंद्य कलेवर, हीन कर्म रत सदा अधम पामर. म्हणतात, हीन जाती जन्म मोरा, माझा जन्म पण हीन जातीचा आहे. आणि म्हणतात, निंद्य कलेवर, माझं जे शरीर आहे त्याची निंदा व्हायला पाहिजे, माझं खूप तुच्छ शरीर आहे. आणि म्हणतात, हीन कर्मे सदा रत, मी वाईट कर्मांमध्ये नेहमी असतो. आणि म्हणून मी अधम पामर, मी खूप गरीब व्यक्ती आहे, मी तुच्छ व्यक्ती आहे आणि मी अधम व्यक्ती आहे. माझी तुम्ही स्तुती करू नका. पण माझी एक प्रार्थना आहे,
आणि ही माझी खरोखर मनापासून आलेली प्रार्थना आहे. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांनी काहीतरी सांगितलं. काय सांगितलं? म्हणाले, का कोणास ठाऊक, पण माझ्या मनामध्ये सध्या असे विचार येत आहेत की तुम्ही खूप लवकर हे जग सोडून जाणार आहात आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तर माझी तुमच्या प्रती एकच प्रार्थना आहे, तुमच्या जाण्याची लीला मला दाखवू नका. त्यांनी हे नाही सांगितलं की मी तुमची लीला बघू नाही शकत. बघा किती सूक्ष्म मुद्दा आहे हा. ते नाही म्हणत आहेत की मी तुमची जाण्याची लीला बघू नाही शकत. ते श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणतायत, तुमची जाण्याची लीला मला दाखवू नका. तर अशा या लहान लहान गोष्टींवरून आपण समजू शकतो की शुद्ध भक्तांची चेतना कशी असते. प्रत्येक लहान गोष्टीमध्ये पण त्यांचा तो अवलंबूनपणा आहे. महाप्रभू तुम्ही तुमची ती लीला दाखवू नका मला. असं नाही म्हणत की मी बघू शकत नाही. म्हणतात मला अशी ती भावना येते की तुम्ही लगेच जाणार आहात आणि मी माझ्या जीवनात बघतो जे काही यश कमवलंय मी, जे काही माझं नाव प्रसिद्धी आहे, ते केवळ तुमच्या कृपेमुळे आहे. तुम्ही सूत्रधार आहात आणि मी कठपुतळी सारखा आहे. बघा ना, अद्वैत आचार्य हे जेव्हा त्यांच्या घरी त्यांच्या पूर्वजांप्रती श्राद्ध करत होते, तेव्हा श्राद्धाचं जे जेवण आहे ते पहिलं ताट कोणाला द्यायचं असतं? खूप उच्च स्तरावर जे ब्राह्मण असतात त्यांना द्यायचं असतं. आणि अद्वैत आचार्यांच्या घरी शांतीपूरला अनेक अनेक ब्राह्मणांनी तिथे आले होते श्राद्ध कार्यक्रमासाठी. पण अद्वैत आचार्यांनी सगळ्या त्या ब्राह्मणांना मागे ठेवलं आणि पहिलं ताट हरिदास ठाकूरांना दिलं. तर अद्वैत आचार्य स्वतः एक खूप श्रेष्ठ ब्राह्मण परिवारात जन्मले आहेत. तर सगळे ब्राह्मण शांतीपूर मधले विचार करत होते, जर अद्वैत आचार्यांच्या घरी आपल्याला भोजन मिळालं म्हणजे याच्यामध्ये आपला मान सन्मान झाला. अशा उच्च कुळातले अद्वैत आचार्य आहेत. पण ते अद्वैत आचार्य कसे आहेत? शुद्ध वैष्णव आहेत. म्हणून अद्वैत आचार्यांना या एका लहानशा दिसणाऱ्या कृतीद्वारे पूर्ण जगाला एक संदेश द्यायचा होता की जेव्हा आपण वैष्णवांना जात पात बघतो तेव्हा ती किती मोठी चूक करतो. आणि सर्व उच्च ब्राह्मण असतानाही, स्वतः उच्च ब्राह्मण असतानाही, हरिदास ठाकूर ज्यांना पूर्ण समाजाने गावाबाहेर टाकलं होतं, वेदबाह्य संस्कृतीतले हे हरिदास ठाकूर आहेत, त्यांना पहिलं ताट दिलं. आणि जेव्हा अद्वैत आचार्य सारखे श्रेष्ठ ब्राह्मण हरिदास ठाकूरांना ते ताट देत आहेत, बाकीचे ब्राह्मण गप्प बसले. दुसरा कोणी व्यक्ती असता तर या बाकीच्या ब्राह्मणांनी म्हटलं असतं, तुम्ही असं कसं चुकीचं काही करू शकता. पण अद्वैत आचार्यांना कोणाची बोलायची हिंमत नव्हती म्हणून सगळे चुप बसले आणि हरिदास ठाकूरांनी पहिलं श्राद्धाचं जेवण खाल्लं. तर याद्वारे अद्वैताचार्यांनी खूप मोठा संदेश दिला आणि हे हरिदास ठाकूर आता स्मरण करतायत. आणि हरिदास ठाकूर म्हणतायत, तुमच्या कृपेमुळे मला असा सगळा मान सन्मान मिळाला, पण माझी फक्त एकच प्रामाणिक इच्छा आहे की कृपया तुम्ही ती लीला मला दाखवू नका. मला तुमच्या चरणांना माझ्या हृदयावर ठेवायचंय आणि तुमच्या चेहऱ्याचं दर्शन बघत बघत मला तुमचं नामस्मरण करायचंय. पूर्ण आयुष्यभर हरिदास ठाकूर हे हरे कृष्ण मंत्र बोलत होते. राधा आणि श्रीकृष्णांचा नाम मंत्र आहे हा. हरे म्हणजे राधा, कृष्ण म्हणजे कृष्ण. पण शेवटच्या क्षणी हरिदास ठाकूर म्हणतात, माझ्या सर्व इच्छांचा वांछा सिद्धी म्हणतात, माझ्या सर्व इच्छांचा कळस आहे तुमचे चरण माझ्या छातीवर, तुमचा चेहरा माझ्या डोळ्यात आणि श्रीकृष्ण चैतन्य असं म्हणत म्हणत मला माझं शरीर सोडायचंय. श्री चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिलं, श्रीकृष्ण हे परम कृपाळू आहेत आणि कारण तुम्ही श्रीकृष्णांचे भक्त आहात, तर श्रीकृष्ण तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी बांधील आहेत. पण मला पण एक विनंती करायची आहे. तुम्ही तुमची विनंती व्यक्त करताय, पण माझी पण एक विनंती आहे. माझ्या जीवनात जो काही आनंद आहे तो तुमच्या सत्संगामुळे आहे. आणि जर तुम्ही मला सोडून गेलात तर माझ्या जीवनात आनंद कसा राहील, ही पण माझी याचना आहे. याला पण तुम्ही जरा स्वीकार करा. कृपया तुम्ही मला सोडून जाऊ नका आणि मला या जगामध्ये एकटं पाडू नका. ही श्री चैतन्य महाप्रभूंची प्रार्थना. आणि हरिदास ठाकूर म्हणतायत,
तुम्ही कृपया खोटे शब्द बोलू नका श्री चैतन्य महाप्रभू. तुम्ही परमेश्वर आहात, तुम्हाला काय फरक पडतो? या पूर्ण जगामध्ये समजा एक लहानसा किडा मरण पावला, तर या ब्रह्मांडामध्ये काय फरक पडतो? एक समजा मुंगी आहे, ती अदृश्य झाली, कुठेतरी नाहीशी झाली, तर कोणाला काय फरक पडतो? आणि मी एक खोटा भक्त आहे, मी तर आजपर्यंत कधी खरी भक्ती केली नाही. स्वतःला म्हणतात आम्ही भक्त आभास. लोकांना वाटतं की मी वैष्णव आहे, पण मी वैष्णव नाहीये. पण तुम्ही भक्त वत्सल आहात. तर म्हणून एका खोट्या भक्ताची तुम्ही कृपया ही याचना स्वीकार करा. श्री चैतन्य महाप्रभूंनी 2 वेळा हरिदास ठाकूरांकडून जी ही याचना ऐकली, उत्तर नाही दिलं. आणि श्री चैतन्य महाप्रभू तिथून दुपारची वेळ झाली होती, तर आपल्या स्नानासाठी तिथून निघून गेले आणि नंतर संध्या त्यांना करायची होती. पण जाता जाता म्हणाले, मी उद्या तुला भेटायला येईन. तर एक दिवशी गोविंद आले. गोविंदाने श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितलं, श्री चैतन्य महाप्रभू आले आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात उद्या मी तुला भेटायला येईन. तर आता हा तिसरा दिवस आहे आणि हा तिसरा दिवस आहे अनंत चतुर्दशीची तिथी. सकाळी सकाळी श्री चैतन्य महाप्रभू हे जगन्नाथजींचं दर्शन केले आणि स्वरूप दामोदर गोस्वामी, सार्वभौम भट्टाचार्य, रामानंद राय, शंकर पंडित, जगदानंद पंडित, काशी मिश्रा या सगळ्या भक्तांना एकत्र करून पूर्ण ग्रुप घेऊन पुन्हा एकदा हरिदास ठाकूर यांना भेटायला आले. आणि पुन्हा एकदा हरिदास ठाकूर म्हणतात, हरिदास ठाकूर, कशी आहे तुमची परिस्थिती? हरिदास ठाकूर म्हणाले, माझी परिस्थिती म्हणजे केवळ तुमची कृपा. माझं जे काही दिसतंय हे फक्त तुमच्या कृपेमुळे शक्य आहे. हे उत्तर हरिदास ठाकूरांनी दिलं. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी हे जेव्हा उत्तर ऐकलं तेव्हा म्हणाले, नाम संकीर्तन करा. एक वक्रेश्वर पंडित म्हणून एक भक्त आहेत. हे वक्रेश्वर पंडित नृत्य करण्यामध्ये खूप एक्सपर्ट होते. तर वक्रेश्वर पंडितांबद्दल वर्णन आहे, एकदा श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा 72 तास वक्रेश्वर पंडित यांनी न थांबता अथक नृत्य केलं. तर हे वक्रेश्वर पंडित पण होते. श्री चैतन्य महाप्रभू सांगितलं, वक्रेश्वर पंडित तुम्ही नृत्य करा, स्वरूप दामोदर गोस्वामी तुम्ही कीर्तन करा. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरांच्या समक्ष एक खूप मोठं दिव्य कीर्तन सुरू केलं. आणि मग श्री चैतन्य महाप्रभू, सार्वभौम भट्टाचार्य, रामानंद राय हे त्यांचे खूप जवळचे भक्त आहेत, या सगळ्यांच्या देखत हरिदास ठाकूरांची स्तुती सुरू केली. तर कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, ती स्तुती ऐकून भक्तांना असं वाटत होतं की श्री चैतन्य महाप्रभूंना 5 मुख आहेत की काय, म्हणजे इतकी स्तुती करतायत, हरिदास ठाकूर, हरिदास ठाकूर, हरिदास ठाकूर. सगळे भक्त प्रभावित झाले आणि सगळ्यांनी हरिदास ठाकूरांना नमस्कार अर्पण केला. आणि सगळेजण आश्चर्यचकित झाले की हरिदास ठाकूर दिसायला इतके साधारण आहेत, मंदिरात कधी दर्शनाला पण नाही जात, पण यांची स्तुती स्वयं श्री चैतन्य महाप्रभू इतकी कशी काय करतायत? तेव्हा हरिदास ठाकूरांनी श्री चैतन्य महाप्रभूंना विनंती केली, कृपया तुम्ही माझी स्तुती करू नका, तुम्ही इथे येऊन बसा. श्री चैतन्य महाप्रभूंनी, जणू काही श्री चैतन्य महाप्रभू एक आज्ञाधारक सेवक आहेत हरिदास ठाकूरांचे, तिथे जवळ येऊन बसले. त्यांचा चेहरा हरिदास ठाकूरांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवला आणि कमळाच्या फुलाप्रती कशी मधमाशी आकर्षित होते, तसे यांचे 2 काळे भोर डोळे, हे 2 काळे भोर डोळे एका मधमाशी सारखे होते. तर या 2 मधमाशा श्री चैतन्य महाप्रभूंच्या कमळाच्या फुलासारखा सुंदर चेहऱ्याकडे आकर्षित होत होते. त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचे पाय, चरण हे आपल्या छातीवर ठेवले. सर्व वैष्णवांना त्यांनी जवळ बोलवलं, सर्व वैष्णवांची चरण धुळी घेतली आणि आपल्या शिरावर घेतली. आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या चेहऱ्याकडे बघत बघत श्री कृष्ण चैतन्य, श्री कृष्ण चैतन्य, श्री कृष्ण चैतन्य असं बोलत बोलत त्यांच्या डोळ्यातून अश्रुधार वाहते. आणि अशा परिस्थितीमध्ये हरिदास ठाकूर या जगाला सोडून निघून गेले. तर ही सकाळची वेळ होती अनंत चतुर्दशीची. तर कदाचित आपण आज जी चर्चा करतोय अशीच सकाळची वेळ होती जगन्नाथपुरीमध्ये, जवळजवळ 500 वर्ष आधी. आणि जेव्हा हरिदास ठाकूर स्वेच्छेने श्री चैतन्य महाप्रभूंना आकर्षित करून या जगातून निघून गेले, तेव्हा सर्व भक्त मनातल्या मनात भीष्मदेवांचं निर्वाण स्मरू लागले. भीष्मदेव पण पूर्ण आयुष्य परमेश्वराला समर्पित जीवन जगले
आणि शेवटच्या क्षणी, कारण ते चालू नाही शकत आहेत, कारण ते कुठे हलू नाही शकत आहेत, म्हणून श्रीकृष्णाने त्यांची आयुष्यभराची समर्पणाची सेवा स्मरून श्रीकृष्ण त्यांना दर्शन द्यायला आले. अंते नारायण स्मृती. जीवनाचा पूर्णत्व काय आहे, की शेवटच्या क्षणी आपल्याला परमेश्वराचं स्मरण व्हायला पाहिजे. तर कारण भीष्मदेवांचं शरीर हे बाणांनी रुतलेलं होतं आणि रक्त वाहत होतं. कदाचित त्या शारीरिक वेदनेमुळे भीष्मदेव मला स्मरण नाही केले तर, अशी एक छोटीशी संभावना होती. त्या संभावनेला नाकारायला स्वयं भगवान अवतारी श्रीकृष्ण स्वतः भीष्मदेवांच्या समोर उभे राहून राहिले, की माझं दर्शन कर, मला स्मरण कर आणि गोलोक मध्ये मला भेटायला ये. अशाच प्रकारे हरिदास ठाकूर हे पूर्ण जीवन श्री चैतन्य महाप्रभूंना समर्पित करून जगले आहेत. पण शेवटच्या क्षणी त्यांना शारीरिक स्तरामुळे, शारीरिक त्या वेदनांमुळे कदाचित मला स्मरण करणं शक्य नाही होईल, आणि त्यांची इच्छा आहे हरिदास ठाकूरांची. म्हणून स्वयं भगवान अवतारी श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू हे तिथे उपस्थित झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपलं ध्यान केंद्रित करून स्वेच्छेने श्री हरिदास ठाकूर या जगातून निघून गेले. जसेच श्री चैतन्य महाप्रभूने हे बघितलं, श्री चैतन्य महाप्रभू सगळ्या भक्तांना म्हणायला लागले, हरी कृष्ण बोला, संकीर्तन करा. आणि श्री चैतन्य महाप्रभू या परिस्थितीमध्ये पूर्णपणे भावनाग्रस्त झाले. आणि अशा या भावनांनी आवृत्त होऊन श्री चैतन्य महाप्रभूंनी पुन्हा एकदा हरिनाम संकीर्तन सुरू केलं. आणि या हरिनाम संकीर्तनामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचा उत्साह बघून बाकीचे भक्त स्वतःला आवरू नाही शकले आणि सर्व भक्ताने उत्साहाने प्रेमाविष्ट होऊन हरिनाम संकीर्तन सुरू केलं. आणि तिथे असं वर्णन केलंय की पूर्ण ब्रह्मांडामध्ये हा हरिनाम पसरला त्यावेळेस. अशा प्रकारे हे संकीर्तन चालू आहे. काही वेळाने स्वरूप दामोदर गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंचे खूप जवळचे भक्त आहेत. स्वरूप दामोदर गोस्वामी हळूच श्री चैतन्य महाप्रभूंकडे गेले आणि म्हणाले, महाप्रभू, जेव्हा कोणी भक्त शरीर सोडतात तेव्हा त्यांच्या शरीराची नीट काळजी पण घ्यायची असते, तर काही आपल्याला विधी पण करायला लागतील, तर थोडं संकीर्तन आपण थांबवू शकतो का? श्री चैतन्य महाप्रभूने स्वरूप दामोदर गोस्वामींची ती विनंती ऐकली आणि श्री चैतन्य महाप्रभूने ते संकीर्तन थांबवलं. आणि स्वरूप दामोदर गोस्वामी यांनी मग पुढाकार घेतला आणि हरिदास ठाकूरांच्या शरीराला योग्य विधी सुरू केली. मग काय विधी केली? वैकुंठला जाणारा जो विमान आहे, त्या विमानाच्या आकाराचा एक त्यांनी असं विमानासारखं बनवलं होतं. आणि त्या विमानावर हरिदास ठाकूरांचं दिव्य शरीर त्यांनी मांडलं. आणि त्या विमानावर हरिदास ठाकूरांचं शरीर बसवून समुद्राकडे ते जाऊ लागले. आणि श्री चैतन्य महाप्रभू स्वतः त्या विमानासमोर हरिनाम संकीर्तन करत होते, नृत्य करत होते. त्यांच्या मागे वक्रेश्वर पंडित होते आणि सगळे भक्त हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं नाम संकीर्तन करत होते. ते विमान आणि सगळे भक्त हे समुद्रापर्यंत पोहोचले. श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या हातांनी हरिदास ठाकूरांचं शरीर आपल्या हातात घेतलं, त्यांना समुद्रामध्ये स्नान केलं. आणि समुद्रामध्ये हरिदास ठाकूरांचं स्नान केल्यानंतर म्हणाले, भक्त हो ऐका, मी घोषणा करतोय, आजपासून सदैवासाठी जगन्नाथपुरीचं समुद्र हे तीर्थक्षेत्र झालंय. कारण या तीर्थक्षेत्र या पाण्यामध्ये हरिदास ठाकूरांचं शरीर न्हाऊन निघालंय. आपण अनेक वेळा तीर्थक्षेत्री जातो तेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की हे पवित्र पाणी आहे, आपण स्नान केलं तर आपण पवित्र होऊ. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हणाले की ते समुद्र पवित्र झालं कारण हरिदास ठाकूरांनी त्याच्यामध्ये स्नान केलंय. आणि त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू आणि बाकी सगळ्या भक्तांनी जगन्नाथ भगवंतांचा जो महाप्रसाद चंदन होता, तो हरिदास ठाकूरांच्या संपूर्ण शरीरावर लेप लावला. त्यानंतर समुद्राच्या जवळच त्यांनी एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू स्वतः त्या खड्ड्यामध्ये त्यांनी हरिदास ठाकूरांचं दिव्य शरीर ठेवलं आणि स्वतःच्या हाताने रेती घेतली, माती घेतली आणि ती टाकू लागले. त्यापूर्वी भक्तांनी लगेच जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ भगवंतांचे काही रेशमी वस्त्र आणले होते. अजून एक गोष्ट आहे की जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा होते तेव्हा रथाला खेचण्यासाठी पण काही दोर वापरतात, तर ते दोर पण रेशमाचे असतात, तर ते दोर पण आणले.
काही महाप्रसाद आणला, श्री जगन्नाथजींचं काही चंदन आणलं आणि काही त्यांचे वस्त्र आणले महाप्रसाद. आणि हे सगळं काही हरिदास ठाकूरांच्या शेजारी ठेवलं आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी रेती टाकली आणि म्हणाले, हरी बोल, हरी बोल. बाकी सगळे भक्त पण तिथे आले. बाकी सगळ्या भक्तांनी आळीपाळीने हातात थोडी रेती घेतली, माती घेतली आणि हरिदास ठाकूरांच्या शरीराला त्या जमिनीमध्ये त्यांनी आतमध्ये पुरलं. तिथे सगळ्या भक्तांनी मग एक असा उंचवटा बनवला आणि आजूबाजूला कुंपण केलं, जेणेकरून अजून कोणी तिथे भक्त येऊ शकत नाही. आणि आजही आपण बघतो की हरिदास ठाकूर समाधी जगन्नाथपुरीमध्ये उपलब्ध आहे. आपण तिथे जाऊन या सर्व लीलांना स्मरण करू शकतो. अशा प्रकारे कुंपण वगैरे बघून श्री चैतन्य महाप्रभू यांनी पुन्हा एकदा नाम संकीर्तन आरंभ केलं आणि यावेळेस पुन्हा एकदा नाम संकीर्तन पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरलं. आणि त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू आणि सर्व भक्तांनी त्या समुद्रामध्ये स्नान केलं. तर जेव्हा पूर्वी हरिदास ठाकूरांचं जेव्हा स्नान करत होते, तेव्हा भक्तांनी हरिदास ठाकूरांच्या चरणांना स्पर्श केलेलं पाणी हातात घेतलं आणि त्याला पण स्वीकारलं होतं. आता सगळ्यांनी स्नान केलं आणि सगळेजण आता विचार करतात की पुढे काय कार्यक्रम आहे आता. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी काय केलं असेल? श्री चैतन्य महाप्रभू हे जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वाराजवळ गेले आणि तिथे त्यांनी स्वतःची उत्तरी, हं, उपवस्त्र जे आहे ते त्यांनी हातात घेतलं आणि तिथे महाप्रसाद वितरित करणारे जितके भक्त होते त्यांच्या सगळ्यांच्या समोर गेले आणि त्यांनी भिक्षा मागितली आणि म्हणाले, थोडेसे मला जगन्नाथ महाप्रसाद देणार का? थोडी भाजी, थोडे पदार्थ देणार का? का बरं? मला माझ्यासाठी नकोय. आज हरिदास ठाकूर वैकुंठाला प्राप्त केलेत आणि म्हणून मला खूप मोठा उत्सव साजरी करायचा आहे आणि सगळ्या भक्तांना जगन्नाथजींचा महाप्रसाद द्यायचा आहे. या सगळ्या भक्तांना खुश करण्यासाठी कृपया मला महाप्रसाद देणार का? श्री चैतन्य महाप्रभू हे राजाचे गुरु होते. प्रतापरुद्र महाराजांचे गुरु होते. सार्वभौम भट्टाचार्यांनी त्यांना शरण गेली होती. पूर्ण जगन्नाथपुरीमध्ये श्री चैतन्य महाप्रभू म्हणजे सगळ्यांसाठी वंदनीय व्यक्ती. ते व्यक्ती सगळ्या दुकानांमध्ये जाऊन भीक मागत होते, भिक्षा मागत होते आणि म्हणत होते, मला महाप्रसाद देणार का? सगळे दुकानदार मोठमोठे भांडे घेऊन तिथे आले आणि म्हणाले, नक्की श्री चैतन्य महाप्रभू तुम्ही भिक्षा मागताय, तुम्हाला तर नक्कीच आम्ही प्रसाद देणार. हे बघून पुन्हा एकदा स्वरूप दामोदर गोस्वामी तिथे आले आणि स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणाले, महाप्रभू आम्हाला बरं नाही वाटत आहे की तुम्ही प्रत्येक दुकानात जाऊन भिक्षा मागताय, आम्ही नियोजन करतो. मग तेव्हा पुन्हा एकदा श्री चैतन्य महाप्रभू यांनी स्वरूप दामोदर गोस्वामींचं म्हणणं ऐकलं आणि आपल्या घरी गेले. मग स्वरूप दामोदर गोस्वामी यांनी 4 वैष्णवांना सोबत घेतलं. एक स्वतः स्वरूप दामोदर गोस्वामी, एक जगदानंद पंडित, एक काशी मिश्रा आणि एक होते शंकर पंडित. तर शंकर पंडित आणि जगदानंद पंडित हे तिथले श्री चैतन्य महाप्रभूंचे सेवक भक्त. जगदानंद पंडित म्हणजे सत्यभामा देवी द्वारकेतली आणि काशी मिश्र हे पण त्यांच्या जवळचे एक भक्त आहेत. ते कृष्ण लीलेमध्ये गोप होते. तसे हे 4 भक्त यांनी काय केलं, स्वरूप दामोदर गोस्वामी आता श्री चैतन्य महाप्रभूंचं प्रतिनिधित्व करून प्रत्येक दुकानात गेले आणि म्हणाले, मला ओंजळीभर भात देणार का? मला ओंजळीभर डाळ देणार का? मला ओंजळीभर भाजी देणार का? प्रत्येक पदार्थ मला ओंजळीभर द्या. असं स्वरूप दामोदर गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंचं प्रतिनिधित्व करून प्रत्येक दुकानात घेतले आणि प्रत्येक दुकानदाराकडून थोडं थोडं घेतलं आणि हे सगळं सामान काही मडक्यांमध्ये भरलं आणि जिथे सगळे भक्त लोक वाट बघत होते तिथे पाठवलं. जेव्हा वाणीनाथ पट्टनायक, रामानंद राय यांचे एक भाऊ होते वाणीनाथ पट्टनायक, त्यांना हे जेव्हा कळालं की अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे, तेव्हा वाणीनाथ पट्टनायक यांनी स्वतःच्या आदेशाने पण काही महाप्रसाद पाठवला आणि स्वरूप दामोदर गोस्वामी यांनी पण काही प्रसाद पाठवला होता. आता श्री चैतन्य महाप्रभूंकडे हा प्रसाद आला. श्री चैतन्य महाप्रभूंनी या सगळ्या भक्तांना रांगेत बसवलं आणि म्हणाले, आता मी सगळ्यांना वाढतो. आज खूप आनंदाचा दिवस आहे. हरिदास ठाकूर हे वैकुंठाला प्राप्त केले. पुन्हा एकदा स्वरूप दामोदर गोस्वामी तिथे आले आणि म्हणाले, श्री चैतन्य महाप्रभू तुम्ही कृपया बसून घ्या, आम्ही वाढतो. पुन्हा एकदा श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वरूप दामोदर गोस्वामींचं ऐकलं
आणि ज्या 4 वैष्णवांचा उल्लेख मी केला होता, हे 4 वैष्णव वाढू लागले. तर श्री चैतन्य महाप्रभू यांचा एक नियम होता, स्वतः पण कधी कमी प्रसाद नाही खायचे. तर कृष्णदास कविराज गोस्वामी लिहितात, श्री चैतन्य महाप्रभू 5 साधारण मनुष्य जितका प्रसाद खातील तेवढा प्रसाद श्री चैतन्य महाप्रभू खायचे. का बरं? कारण श्री चैतन्य महाप्रभूंना वाटायचं ही जगन्नाथजींची कृपा आहे, आपण ती कृपा भरभरून घ्यायला पाहिजे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा सुरुवात केली होती वाढायची, तेव्हा एका व्यक्तीच्या ताटात 5 लोकांचा प्रसाद वाढत होते. आणि हे बघून स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणाले, नाही नाही, आम्ही वाढतो म्हणून. तर सगळ्या भक्तांना स्वरूप दामोदर गोस्वामींनी वाढलं. 5 भक्तांचा प्रसाद वाढला. पण कोणी खायला सुरुवात नव्हते करत. मग लक्षात आलं स्वरूप दामोदर गोस्वामींना, जेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभू प्रसाद नाही घेणार, तेव्हापर्यंत कोणी भक्त प्रसाद नाही घेणार. मग तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना प्रसादासाठी बसवलं. तर त्या दररोज श्री चैतन्य महाप्रभूंना कोणी ना कोणी भक्त आमंत्रण द्यायचा प्रसादासाठी. तर त्या दिवशी आधीपासून असं निश्चित होतं की काशी मिश्र जे आहेत ते प्रसाद खाऊ घालणार आहेत. तर म्हणून काशी मिश्र हे श्री चैतन्य महाप्रभूंना बसवले. श्री चैतन्य महाप्रभूंच्या गुरूंचे एक गुरुबंधू होते, त्यांचं नाव होतं परमानंद पुरी. आणि अजून एक भक्त होते, त्यांचं नाव होतं ब्रह्मानंद भारती. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू स्वतः एक संन्यासी आहेत. परमानंद पुरी हे ईश्वर पुरींचे गुरुबंधू आहेत, हे पण एक संन्यासी होते. आणि एक स्थानिक संन्यासी होते ब्रह्मानंद भारती. असे हे 3 संन्यासी प्रसादाला बसले. आणि त्यांनी जेव्हा प्रसाद खायला सुरुवात केली, तेव्हा बाकी सगळ्या भक्तांनी जगन्नाथांची कृपा स्वीकारण्यास सुरुवात केली. आणि श्री चैतन्य महाप्रभू स्वतःचा प्रसाद स्वीकार करणं सोडून या सगळ्या भक्तांना म्हणतायत, अरे त्याला वाढा, त्यांनी कमी प्रसाद घेतलाय, अरे तू प्रसाद नाही घेतेस. तर स्वतःच्या प्लेटकडे लक्षच नव्हतं श्री चैतन्य महाप्रभूंचं. पण बघत होते की प्रत्येक वैष्णवाला चांगला पोटभर आणि मनभर प्रसाद मिळतोय का. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी आधी बघितलं की सगळ्यांना प्रसाद मिळतोय का. आणि त्यानंतर प्रत्येक भक्ताला श्री चैतन्य महाप्रभूंनी गळ्यामध्ये एक पुष्पहार दिला आणि त्यांच्या कपाळावर चंदन लावलं, त्यांना सुशोभित केलं. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी एक खूप मोठं एक घोषणा केली. म्हणाले, ज्या कोणी व्यक्तीने हरिदास ठाकूरांच्या या गमन लिलेला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं असेल, किंवा ज्या कोणी व्यक्तीने या हरिनाम संकीर्तनामध्ये हरिनाम चॅन्टिंग केलं असेल, किंवा कोणी भक्ताने या हरिनाम संकीर्तनामध्ये थोडं जरी नृत्य केलं असेल, किंवा कोणी या सगळ्या लीलेमध्ये हरिदास ठाकूरांच्या दिव्य शरीरावर थोडी जरी ती रेती किंवा थोडी जरी ती माती टाकली असेल, किंवा कोणा भक्ताने या संपूर्ण लीलेमध्ये अनंत चतुर्दशीच्या थोडा जरी जगन्नाथजींचा महाप्रसाद घेतला असेल, या सगळ्या लोकांना खूप लवकर श्री कृष्ण प्राप्त होतील. ही हरिदास ठाकूरांची शक्ती आहे. हे जेव्हा शब्द या सगळ्या भक्तांनी ऐकले, तेव्हा म्हणाले, आपण किती भाग्यवान आहोत की हरिदास ठाकूरांच्या या गमन लीलेला आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं आणि थोडा प्रसाद घेतला आणि त्यांच्या त्या शरीराला रेती देऊन, माती देऊन थोडी जरी सेवा केली आणि श्री चैतन्य महाप्रभूंचा हा आशीर्वाद प्राप्त केला. तर जेव्हा कोणी साधारण वैष्णव आपल्याला म्हणतात, तुम्हाला लवकरच कृष्णाची कृपा प्राप्त होईल, त्याच्यामध्ये आपल्याला किती आशा वाटते, त्याच्यामध्ये आपल्याला किती छान वाटतं, एक आश्रय प्राप्त होतो. कारण आपल्या सर्वांना माहितीये आपल्या साधनेचं स्तर किती खाली आहे. तर साधनेच्या आधारावर कदाचित कृष्ण तर अशक्य आहे, पण कोणा वैष्णवाच्या आशीर्वादाने आपल्याला श्रीकृष्ण प्राप्त होतील. जर आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी आशीर्वाद दिला की तुम्हाला लवकरच कृष्ण प्राप्त होतील, विचार करा आपल्याला ते किती मनाला गारवा वाटेल, आपल्याला किती ते छान वाटेल. सर्व वैष्णव खुश झाले. आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, कृष्ण हे खूप कृपाळू आहेत आणि म्हणून काही काळासाठी माझ्यावर कृपा करण्यासाठी श्रीकृष्णांनी मला हरिदास ठाकूरांचा सत्संग दिला. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू यांनी कधी स्वीकारलं नाही की मी कृष्ण आहे. म्हणून म्हणतात, कृष्ण खूप कृपाळू आहेत म्हणून माझ्यावर कृपा करण्यासाठी एका शुद्ध वैष्णवाचा त्यांनी सत्संग दिला. पण हे जे कृष्ण आहेत ना, ते फक्त कृपाळू नाही आहेत. हे जे कृष्ण आहेत हे स्वेच्छा शक्तीमध्ये पण खूप पुढे आहेत, स्वराट आहेत. स्वराट म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतात. तर श्रीकृष्णांनी स्वतःची इच्छा प्रमाणे वागले आणि जेव्हा त्यांची इच्छा झाली तेव्हा या अशा शुद्ध वैष्णवाचा सत्संग माझ्या जीवनातून त्यांनी काढून पण घेतला. श्रीकृष्णांना आपण काय बोलू शकतो.
पण भक्त हो, जेव्हा हरिदास ठाकूरांनी ती इच्छा व्यक्त केली की मला तुम्ही तुमची गमन लीला दाखवू नका, मी ते सहन नाही करू शकत, मी माझी स्वतःची शक्ती वापरू नाही शकलो आणि हरिदास ठाकूरांना या जगामध्ये थांबवू नाही शकलो. हरिदास ठाकूरांची काय शक्ती असेल, मी पण त्यांच्या समोर अगदी हतबल झालो. तर म्हणून नारायण दुर्वासा ऋषींना म्हणतात, अहम भक्त पराधीन ही अस्वतंत्र इव द्विज, साधुबीर ग्रस्त हृदयो भक्तैर भक्त जनप्रिय. या श्लोकाचा अर्थ आहे, हा आहे स्कंद क्रमांक 9, अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 63. तर नारायण दुर्वासा ऋषींना म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या पराधीन आहे, मी स्वतंत्र नाहीये आणि मी भक्तांनी मला जणू काही बंधन टाकलेत. आणि शेवटची ओळ खूप महत्वाची आहे, भक्तैर भक्त जनप्रिय. भक्तैर भक्त जनप्रिय म्हणजे, अरे भक्तांचं काय, ज्या साधारण व्यक्तींना भक्तांनी जवळ केलंय त्यांचा पण मी दास होतो. भक्तैर भक्त जनप्रिय म्हणजे भक्तांचे जे भक्त आहेत ते पण मला बांधतात का, तर त्यांचा संबंध माझ्या शुद्ध भक्तांशी आहे. श्री चैतन्य महाप्रभू आज आपल्याला सांगतायत की मी हरिदास ठाकूरांच्या इच्छेसमोर हतबल झालो. हा भक्ती मार्गाचा गाभा आहे, हा भक्ती मार्गाचा पाया आहे की ज्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण एवढे प्रयत्न करतोय, एवढी हरिनाम करतोय, एकादशी पालन करतोय, ते भक्त परमेश्वराला नियंत्रित करतात. आणि म्हणून परमेश्वराला प्राप्त करण्याचा एक क्लिष्ट मार्ग आहे, कर्म मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग, अष्टांग मार्ग. आणि एक खूप सोपा मार्ग आहे की परमेश्वराच्या शुद्ध भक्ताला येन केन प्रकारेण प्रसन्न करायचं आणि त्या शुद्ध भक्ताचं शिफारस पत्र परमेश्वरासमोर घेऊन जायचं. आणि राधाराणी किंवा राधाराणींची कृपा प्राप्त झालेले कोणी शुद्ध भक्त असतील, जर त्यांनी आपल्या प्रती शिफारस केली, श्री कृष्ण प्रश्न विचारत नाहीत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल, एकच मार्ग आहे, शुद्ध भक्तांची कृपा प्राप्त करायची, काहीतरी करून शुद्ध भक्तांना प्रसन्न करायचं आहे आपल्याला. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये एक प्रसंग आहे, जेव्हा मायापूरला होते आणि निमाई पंडिताच्या परिस्थितीत होते, की एकदा श्रीवास ठाकूरांना भेटायला जातात आणि श्रीवास ठाकूरांना म्हणतात, अहो श्रीवास ठाकूर, मी तुम्हाला कधी काही नोकरी करताना नाही बघत, काही व्यवसाय करताना नाही बघत, तर तुमच्या परिवाराचं पालन पोषण कसं होतं? तेव्हा श्रीवास ठाकूर म्हणतात, मी ना परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहे, मला जेव्हा केव्हा काही आर्थिक मदत लागते तेव्हा मी फक्त 3 वेळा टाळ्या लावतो. या 3 टाळ्या वाजेपर्यंत कोणी ना कोणी माझ्या घरी येतं आणि मला काहीतरी दान देतं आणि माझा उदरनिर्वाह होतो. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी बघितलं, श्रीवास ठाकूरांना परमेश्वरावर एवढी श्रद्धा आहे. म्हणतात, मी जर परमेश्वराचं नामस्मरण करतोय, मी जर परमेश्वराची सेवा करतोय, मी जर परमेश्वराच्या भक्तांची सेवा करतोय, तर माझ्या जीवनामध्ये परमेश्वर माझं पालन पोषण का नाही करणार? या जगामध्ये आपण बघतो, बंगल्याची काळजी घेणारा कुत्रा असतो, त्या कुत्र्याचे सर्व काही देखभाल ते स्वामी करतात. जर आपण परमेश्वराचे कुत्रा बनलो, त्यांच्या प्रती एकनिष्ठता ठेवली, तर आपल्याला का नाही परमेश्वर पण आपली काळजी घेणार? तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, श्रीवास ठाकूरांची एवढी अटळ श्रद्धा आहे परमेश्वरावर, मी एक घोषणा करतो. म्हणतात, लक्ष्मी देवी पण कधी भिकारी होऊ शकते, लक्ष्मी देवीच्या हातामध्ये पण भिकाऱ्यांचा तो कटोरी येऊ शकते, पण श्रीवास ठाकूरांच्या घरी कधी गरिबी नाही येणार. का, तर त्यांना परमेश्वरावर एवढी श्रद्धा आहे म्हणून. आणि नंतर श्री चैतन्य महाप्रभू खूप मोठ्या एक घोषणा करतात, म्हणतात, या श्रीवास ठाकूरांची जो कोणी सेवा करेल ते सगळे पण कृष्ण प्रेमाला प्राप्त करतील. तेव्हा म्हणतात, श्रीवास ठाकूरांचे कपडे शिवण्यासाठी कोणी टेलर असेल त्याला पण कृष्ण प्रेम प्राप्त होईल. या श्रीवास ठाकूरांच्या घरी कोणी कुत्रा आणि मांजर असेल त्याला पण मी कृष्ण प्रेम दे. आणि या श्रीवास ठाकूरांच्या घरी नंतर जेव्हा महाप्रकाश लीला झाली, तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे, एक त्यांची मोलकरीण होती. कारण हे सगळे भक्त श्री चैतन्य महाप्रभूवर गंगे नदीच्या पाण्याने अभिषेक करत होते. तर सगळे भक्त अभिषेक करतात महाप्रभूंचं.
तो अभिषेक चालू असताना महाप्रभूंनी विचारलं, अरे तुम्ही लोक सगळे इथे आहात आणि तुम्ही माझा छान अभिषेक करताय, पण हे पाणी गंगे नदीतून आणतंय कोण? तर तेव्हा श्रीवास ठाकूर म्हणाले, आमच्या घरी एक मोलकरीण आहे, तिचं नाव आहे दुखी, आणि ही दुखी गंगेतून पाणी घेऊन येते आणि त्या पाण्याने आम्ही तुमचा अभिषेक करतोय. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, त्या दुखीला बोलवा. तर ही दुखी, हिला मनामध्ये इच्छा नव्हती की श्री चैतन्य महाप्रभूंच्या समोर मी जाईन आणि सांगेन की मी ती सेवा केली आहे. ती आपली मागे राहून आपल्या स्वामींची सेवा करत होती प्रामाणिकपणे. पण श्री चैतन्य महाप्रभूंना जे मागे राहतात त्या भक्तांप्रती पण खूप जास्ती प्रेम आहे. त्या दुखीला जेव्हा समोर बोलवलं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणले, तुम्ही गंगे नदीचं पाणी आणताय का या सगळ्या भक्तांना अभिषेक करण्यासाठी? तर म्हणाले, हो. म्हणाले, आजपासून तुमचं नाव दुखी नाही, आजपासून तुमचं नाव सुखी. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी एका शब्दांमध्ये त्या दुखीला कृष्ण प्रेम दिलं. जसं श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, आजपासून तुझं नाव सुखी, ही दुखी महिला थरथर थरथर थर कापू लागली आणि ती स्वतःवर आवरू नाही शकली आणि मुखामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, अशा प्रकारे नाम संकीर्तन करत स्वतःला आवरू नाही शकली आणि बेशुद्ध पडली. तिला प्रामाणिक सेवा करण्याच्या प्रतिसाद म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना कृष्ण प्रेम दिलं. तर भक्तैर भक्त जिना प्रिय, जे भक्तांची पण निर्मळ मनाने प्रेमाने सेवा करतात त्यांना पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, मी त्यांना पण कृष्ण प्रेम देतो. म्हणतात, मी हरिदास ठाकूरांच्या अधीन होतो. आणि बघा, या जगामध्ये मृत्यू कधी येईल कोणाला सांगून नाही येत. पण ज्या प्रकारे भीष्मदेवांना पण स्वेच्छा मृत्यू होती, आणि भीष्मदेव हे 12 महाजनांमधून एक महाजन आहेत, किती आश्चर्याची गोष्ट आहे. हरिदास ठाकूर यांनी पण इच्छा मृत्यू स्वीकारलं, इच्छा गमन स्वीकारलं. आणि त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, हे जे हरिदास ठाकूर आहेत हे या पृथ्वीवरचे मनुष्य समाजातले शिरोमणी आहेत. पण आज हे शिरोमणी आपल्याला सोडून गेले. आज या पृथ्वीच्या कपाळावर जो मुकुटमणी होता तो मुकुटमणी आज गेलाय. आणि आज पृथ्वीवर सगळ्यात मौल्यवान व्यक्ती सोडून गेलेत. आजपासून पृथ्वीवर महत्वाचं काही राहिलं नाही. आणि त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्वांना विनंती केली, बोला जय जय हरिदास. सगळे भक्त जोर जोरात बोलायला लागले, जय जय हरिदास. आणि पुन्हा एकदा श्री चैतन्य महाप्रभूंनी नाम संकीर्तन सुरू केलं. आणि त्या नाम संकीर्तनामध्ये भाग घेऊन काही वेळाने श्री चैतन्य महाप्रभू आपल्या घरी निघून गेले. कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, या संपूर्ण प्रसंगानंतर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा आराम करायला गेले तेव्हा त्यांच्या मनामध्ये दोन्ही भावना होत्या. कुठेतरी खूप आनंद होता की हे भक्त हरिदास ठाकूर शुद्ध भक्त पूर्ण आयुष्य परमेश्वरला समर्पित जीवन जगलेत आणि नंतर यशस्वी गमन पण केलंय. पण मनामध्ये थोडी खिन्नता पण होती, दुःख पण होतं की आता माझं काय होणार. कारण या परिस्थितीमध्ये रूप सनातन हे सगळे, या सगळ्यांना तर श्री चैतन्य महाप्रभूंनी वृंदावनला पाठवलं होतं. केवळ रघुनाथ दास गोस्वामी होते जगन्नाथपुरीमध्ये शेवटच्या दिवसांपर्यंत. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, मला सत्संग आता कोण देणार आहे. तशा प्रकारे नेहमी भक्तांच्या सत्संगावर श्री चैतन्य महाप्रभू अवलंबून आहेत. आणि तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी खूप सुंदर श्लोक म्हणतात, तो आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर म्हणतात, एत कहिलू हरिदासेर विजय, याहार श्रवणे कृष्णे दृढ भक्ती हय. एई तो कहिलू, अशा प्रकारे हे भक्त हो मी म्हंटल, हरिदासेर विजय, हरिदासाने विजय प्राप्त केला. कुठल्या युद्ध जिंकले हरिदास? जेव्हा कृष्ण बलराम राम नरसिंह या जगात येतात तेव्हा आपण म्हणतो कृष्ण जयंती, बलराम जयंती, राम जयंती, जयंती म्हणतो. आजच्या काळामध्ये कोणाही व्यक्तीच्या या जगामध्ये जन्मतिथीला जयंती म्हणतात, पण ऍक्च्युली जयंती या शब्दाचा अर्थ काय आहे? विजय. तर जयंती हा शब्द कोणाला वापरू शकतो? जो व्यक्ती माया देवीवर विजय प्राप्त करतो, जो व्यक्ती सत्व रजो आणि तमो गुणाच्या आच्छादनावर त्याला भेदून या भौतिक सृष्टीवर विजय प्राप्त करतो, तो विजय मिळवतो. या जगामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवात्म्यावर हे 3 गुण आच्छादन करतात आणि त्याला पराभव करतात. कोण? ऋषभदेव. ऋषभदेवांचा 5व्या स्कंदामध्ये जेव्हा भरत महाराजांना आणि 100 आपल्या मुलांना जेव्हा शिक्षा देतात तेव्हा, शिकवणी देतात तेव्हा एक श्लोक आहे. म्हणतात,
पराभवस्तावदबोध जात यावन्न जिज्ञासत आत्मतत्वम. म्हणतात पराभवस्तावद अबोध जात. एक जीवात्मा जेव्हा या जगामध्ये जन्म घेतो तेव्हा तो अबोध असतो, त्याला काही कळत नसतं योग्य काय अयोग्य काय. यावन्न जिज्ञासत आत्मतत्वम, जेव्हापर्यंत तो अध्यात्मामध्ये जिज्ञासा नाही करत तेव्हापर्यंत म्हणतात पराभव होतो या जगामध्ये. फक्त एक पराभव, आणि तो एक पराभवातून कसं तरी सावरून दुसरा पराभव, अनेक अनेक पराभवांची शृंखला म्हणजे भौतिक जीवन. तर म्हणून राम कृष्ण नरसिंह जेव्हा या जगात येतात तेव्हा पहिल्या क्षणापासून माया देवीवर आपला विजय मिळवतात. म्हणून फक्त परमेश्वराला किंवा शुद्ध वैष्णवांना आपण जयंती हा शब्द वापरू शकतो. तर आज कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतायत, एई तो कहिलू हरिदासेर विजय, याहार श्रवणे कृष्णे दृढ भक्ती हय. जर कोणी भक्ताने या संपूर्ण लीलेचं श्रवण केलं तर म्हणतात त्याला मी आशीर्वाद देतोय, कृष्णे दृढ भक्ती होय. तर तुम्ही सर्वांनी ज्यांनी आजची ही वैकुंठ गमन लीला हरिदास ठाकूरांची अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रवण केली आहे, आणि ज्यांनी ध्यानपूर्वक श्रवण केली आहे, तुम्हाला सर्वांना कृष्णदास कविराज गोस्वामींचा आशीर्वाद आहे की तुम्ही दृढ भक्ती प्राप्त करणार आहात. श्रीकृष्ण म्हणतायत, जे मला दृढ भक्ती प्राप्त करतात त्यांना मी आंतरिक मार्गदर्शन करतो, ते कसे मला प्राप्त करू शकतात. जय कृष्णदास कविराज गोस्वामी की जय. जय श्री हरिदास ठाकूर की जय. आणि हे सांगितल्यानंतर, हा आशीर्वाद दिल्यानंतर कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला उद्देशून काही मार्गदर्शन करतात. म्हणतात, ही जी वैकुंठ गमन लीला आहे हरिदास ठाकूरांची, ही श्रवण करून आपण समजू शकतो की श्री चैतन्य महाप्रभू किती कृपाळू आहेत. आणि मग कृष्णदास कविराज गोस्वामी त्याचं उदाहरण देतात. म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभू एका भक्ताच्या विनंतीला प्रतिसाद देऊन गमनाच्या वेळेस त्याच्या शेजारी येऊन बसले. काय गरज होती त्यांना येऊन बसायची? दुसरी गोष्ट म्हणतात, त्या हरिदास ठाकूरांना त्यांच्या स्वतःच्या शरीराला त्यांनी स्पर्श करू दिला. परमेश्वराला कोणाला त्यांना स्पर्श करू द्यायची गरज नाहीये. किती मंदिरांमध्ये देवतांच्या मूर्तीला पण आपल्याला स्पर्श करू देत नाहीत. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरांना, ज्यांना हिंदू समाजाने बाहेर काढलं होतं, म्हणाले की तुम्हाला जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश नाहीये, त्या हरिदास ठाकूरांना श्री चैतन्य महाप्रभूंनी स्पर्श करू दिला. म्हणाले, त्या हरिदास ठाकूरांचं मृतदेह, ऍक्च्युली ते मृतदेह नाहीये, ते जिवंत देह आहे, आध्यात्मिक आहे, पण बाह्य दृष्टीने मृतदेहाला त्यांनी स्वतःच्या हाताने हातात घेतलं. त्याच्यानंतर त्या मृतदेहाला घेऊन श्री चैतन्य महाप्रभूंनी नृत्य केलं, हरिनाम संकीर्तन केलं. त्या मृतदेहाला जमिनीमध्ये ठेवून त्याच्यावर स्वहस्ताने त्याला पुरलं, त्याला समाधी बांधली, त्याच्यावर त्यांनी रेती आणि माती टाकली. त्या हरिदास ठाकूरांसाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः जगन्नाथपुरीच्या प्रत्येक बाजारामध्ये जाऊन प्रत्येक दुकानदाराकडे स्वतः भिक्षा मागितली की हरिदास ठाकूरांसाठी मला भिक्षा द्या. आणि म्हणतात, या हरिदास ठाकूरांसाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी नंतर परत येऊन एक खूप मोठा उत्सव साजरी केला. विचार करा, ह्या सगळ्या गोष्टी एका जीवात्म्यासाठी स्वयं भगवान अवतारी सर्व अवतारांचे स्रोत श्री चैतन्य महाप्रभू करतील का? याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे, श्री चैतन्य महाप्रभू प्रामाणिक भक्तांच्या किती अधीन आहेत. तर याच्यातून कृष्णदास कविराज गोस्वामी, जरी ती कथा संपली असेल, पण आपल्याला एक मार्गदर्शन करतायत की शुद्ध भक्त कशा प्रकारे श्रीकृष्णांना नियंत्रित करतात, कशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंना नियंत्रित करतात. म्हणून शुद्ध भक्तांवर आपण किती अवलंबून असलं पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये कितीही विचार आले आणि आपली बुद्धी कितीही तीक्ष्ण असेल आणि आपण कित्येक परीक्षांमध्ये आधी उत्तम क्रमांक प्राप्त केले असतील, पण आपण शुद्ध भक्तांचं आज्ञापालन किती काटेकोरपणे करायला पाहिजे. जरी आपल्याला पटत असेल, जरी आपल्याला नसेल पटत, पण शुद्ध भक्तांना जर आपण प्रसन्न केलं, शुद्ध भक्तांनी जशी चैतन्य महाप्रभूंना विनंती केली तशी चैतन्य महाप्रभू शुद्ध भक्तांच्या अधीन आहेत. आणि मग श्री हरिदास ठाकूरांबद्दल वर्णन करताना कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की हे हरिदास ठाकूर खूप मोठे महाभागवत होते आणि खूप मोठे परम विद्वान होते. आणि त्यांचं पण किती मोठं सौभाग्य आहे की त्यांच्या वैकुंठ गमनाच्या वेळेस श्री चैतन्य महाप्रभूंनी वेळात वेळ काढला आणि स्वतः त्यांना आधार देण्यासाठी आले. तर अशा प्रकारे आपण आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी
हरिदास ठाकूर यांच्या गमनाबद्दल चर्चा केली. आणि माझ्या मनामध्ये अशा आठवणी येत आहेत की जेव्हा भक्ती तीर्थ महाराज या जगातून जात होते, तेव्हा भक्ती तीर्थ महाराज हे स्वतः पण एक शुद्ध वैष्णव होते. पण तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्राला विनंती केली आणि सांगितलं की माझे आता शेवटचे दिवस आहेत, मला कॅन्सर झालाय आणि मी जाणार आहे, तर कृपया तुम्ही माझ्यासोबत राहणार का आणि मला आधार देणार का. आणि 2 महिने त्यांचे खूप जीवलग मित्र परमपूज्य राधानाथ महाराज यांनी सगळे त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या बाकीचे सगळे कर्तव्य सगळे काही स्थगित केले, त्याला विराम दिला आणि 2 महिने भक्तितीर्थ महाराजांसोबत राहिले. आणि दररोज त्यांच्यासाठी चैतन्य चरितामृत वाचन करायचे, त्यांना जो काही आधार लागेल तो दिला. आणि भक्तितीर्थ महाराज जेव्हा या जगातून गेले, तेव्हा त्यांनी राधानाथ महाराजांना एक शपथ घेऊन दिली. म्हणाले, तुम्ही इस्कॉन मध्ये येण्यापूर्वीचं तुमचं जे जीवन आहे ते कधी तुम्ही कोणाला सांगितलं नाहीये, पण मला माहिती आहे तुमचं जीवन काय आहे. तर तुमचं ते जे जीवन आहे ते खूप प्रेरणा देणारं जीवन आहे. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे, ते जीवन तुम्ही पुस्तक रूपामध्ये छापायला पाहिजे. तर त्या दिवसापर्यंत परमपूज्य राधानाथ महाराजांनी स्वतःचं जे संघर्ष होते आधीचे ते कधी लिहिले नव्हते आणि त्यांना इच्छाही नव्हती. पण भक्तितीर्थ महाराजांनी त्यांना जेव्हा विनंती केली, तेव्हा राधानाथ महाराजांनी स्वतःच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिण्याचं जे कठीण कार्य आहे, स्वतःबद्दल लिहिणं हे प्रत्येक वैष्णवाला कठीण आहे. तर राधानाथ महाराजांना पण ते खूप कठीण होतं. पण कारण भक्तितीर्थ महाराज या जगातून जाता जाता त्यांनी ती शपथ दिली की तुम्हाला हे करावं लागेल माझ्यासाठी. मग राधानाथ महाराजांनी 2005 मध्ये पुस्तक लिहायला सुरुवात केली. आणि मग मला आठवतंय 2009 2008 या दरम्यान द जर्नी होम, तृषार्थ प्रतीक हे जे पुस्तक आहे हे रिलीज झालं. आणि तेव्हा परमपूज्य राधानाथ महाराजांनी सांगितलं की माझी कधी इच्छा नव्हती स्वतःच्या जीवनावर पुस्तक लिहायची, माझ्या मनात कधी विचारही नव्हता आला, पण भक्तितीर्थ महाराजांनी मला शपथ दिली म्हणून मला हे करावं लागलं. आणि मग त्या दिवसानंतर ते पुस्तक खूप वितरित केलं बऱ्याच इस्कॉन मध्ये आणि इस्कॉनच्या बाहेरच्या लोकांनाही. इस्कॉन काय आहे माहिती नाही, हरे कृष्ण महामंत्र काय नाही माहिती, पण त्यांनी ते पुस्तक वाचून त्यांना खूप प्रेरणा मिळाली की कशा प्रकारे परमेश्वराच्या शोधात आपण नेहमी राहायला पाहिजे, नेहमी अग्रेसर व्हायला पाहिजे कितीही अडचणी आल्या तरी. तर ते पुस्तक आज आपल्याकडे का आहे, कारण एका शुद्ध वैष्णवाने परमपूज्य राधानाथ महाराजांना ती विनंती केली की नाही मी शपथ देतो. तशाच प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंना पण हरिदास ठाकूरांनी विनंती केली, मी ते दुःख सहन नाही करू शकणार तर मला जाऊ द्या. तर श्री चैतन्य महाप्रभूंना पण स्वतःला दुःख होत आहे, पण त्यांनी स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवून हरिदास ठाकूर यांची ती इच्छा पूर्ण केली. आणि आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की काही पात्रता नसताना आपण हे सगळं वाचतोय आणि आपण हे सगळं ऐकतोय आणि कृष्णदास कविराज गोस्वामींचे आशीर्वाद प्राप्त करतोय. तर अशा प्रकारे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हरिदास ठाकूर यांना स्मरून, ज्यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षमय, कधी त्यांच्या चारित्र्याची परीक्षा झाली, कधी सर्वांच्या समोर त्यांना अपमानित केलं, कधी त्यांना सर्व ब्राह्मणांच्या मध्ये श्राद्ध पात्र देऊन त्यांना एका अर्थाने त्यांना लज्जित केलं, त्यांना खूप त्रास झाला त्याचा. पण नेहमी परमेश्वराचं हरिनाम कधी सोडलं नाही, कधी त्यांना धमकी दिली तुम्हाला मारून टाकू, कधी त्यांना 22 गावांमध्ये त्यांना चापकानी मारलं, पण जे काही व्हायचंय ते होऊ द्या, पण मी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा महामंत्र कधी सोडणार नाही. मी जे वचन दिलंय की मी एवढे माळा रोज करणार, ते मी कधी कमी नाही करणार आणि नेहमी परमेश्वराला स्मरण करणार आणि परमेश्वराला समर्पित जीवन जगणार. जर अशा प्रकारे आपण हरिदास ठाकूरांना आज स्मरण केलं, तर हरिदास ठाकूर आपल्याला पण शक्ती देतील. अपमान झाले, आपल्याला कोणी शारीरिक स्तरावर मारलं, कधी कोणी आपल्याला चारित्र्य हनन करण्याचा जरी प्रयत्न केला, जे काही व्हायचंय ते होऊ दे. हे तर सगळे क्षणिक गोष्टी आहेत, पण शाश्वत औषध हरिदास ठाकूरांनी आपल्याला दिलंय, हरिनाम हरिनाम हरिनाम. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या त्या हरिनामाद्वारे कृष्ण प्रेम देण्यासाठी पूर्ण एक सुविधा बनवली आहे, पूर्ण एक सोय अरेंजमेंट केली आहे. तर आज आपण हरिदास ठाकूरांना आपले आभार व्यक्त करूया की स्व आचरणाने स्व उदाहरणाने तुम्ही शिकवलं की जीवनामध्ये अडथळे येत राहणार, जीवनामध्ये संघर्ष येत राहणार, पण आपण परमेश्वराचे चरण कमळ कधी सोडायला नाही पाहिजे. खरे आश्रय आहे परमेश्वराचे चरण कमळ, परमेश्वराचं हरिनाम.
जय श्रील हरिदास ठाकुर की जय। एसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। जय प्रेम पुरुषोत्तम श्री चैतन्य महाप्रभु की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। जय हरिनाम संकीर्तन की जय। जय निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। तो सर्व भक्तांचे खूप खूप धन्यवाद। आज आपण सकाळपासून हरिनाम संकीर्तन करतोय एकत्र झूमवर, आणि तुम्हा सर्वांप्रती खूप खूप आभार। आपण पुन्हा पुढच्या एकादशीला भेटूया। एक हँड रेज केलाय, सो त्यांना मी संधी देतो अनम्यूट करायची। येस माताजी, अनम्यूट करून तुम्हाला काही बोलायचं आहे? हरिकृष्ण प्रभूजी दंडवत प्रभू. आजचं जे प्रवचन होतं इट वॉज कम्प्लीट ब्लिस, आणि अजूनही मी ते गुजबम्प फील करते अंगावर। आणि दोन गोष्टींची खूप प्रकर्षाने मला ही जाणीव झाली की आजचं प्रवचन आहे हे मला माहिती नव्हतं, पण वैष्णव कृपा तुमच्यावर जर होणार असेल तर कशी होते, तर मला आनंद गोपी माताजींनी फोन करून सांगितले की असं असं प्रवचन आहे, जॉईन हो. सो दॅट वॉज फर्स्ट कृपा. सेकंडली तुमच्याकडनं हे श्रीला हरिदास ठाकूरजींचं वैकुंठ गमन प्रवचन ऐकायला मिळणं पण इट्स अ सेकंड कृपा. आणि खूपशा गोष्टींमध्ये भक्तीमध्ये मी सध्या स्ट्रगल करते, तर माझ्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आज छोट्या 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 गोष्टीतनं मिळाली. सो माझ्यासाठी हा कम्प्लीट एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स होता. थँक्यू प्रभूजी. थँक्यू। हरे कृष्ण। जय श्रील प्रभुपाद की जय।